In today's session, recording has been started. गुड इव्हनिंग सगळ्यांना. चॅटबॉक्समध्ये सगळे गुड इव्हनिंग, हाय, हॅलो, नमस्कार, सत श्री अकाल, जे काय असेल चॅटबॉक्समध्ये टाकू शकता. डॉक्टर हेमंत कडू, गुड इव्हनिंग. ओके, येस. सीमा मॅम गुड इव्हनिंग, अनिता मॅम गुड इव्हनिंग, बंडोपंत कंक आफ्टर लॉंग टाइम रेग्युलर हात चला. ओके, अपर्णा मॅम गुड इव्हनिंग. ब्राह्मू, ओके. अभिषेक दिवसे, ओके, गुड इव्हनिंग. हे कोण आहेत? SWGT बरंच काय काय आहे. ओके, रिनेम करा, सुंदर नाव असेल तुमचं काहीतरी. अभिजित साबळे सर गुड इव्हनिंग. प्रतीक फडतरे व्हेरी गुड इव्हनिंग. राहुल सर ऑलवेज ऑन टाइम व्हेरी गुड इव्हनिंग. मला ना वेळेला महत्त्व देणारे लोक फार आवडतात. ओके, वी शुड रिस्पेक्ट द टाइम, आपलं पण आणि समोरच्या. रोहित जी गुड इव्हनिंग. समृद्धी मॅम व्हेरी गुड इव्हनिंग. किरण शिंदे, अश्विनी जाधव मॅम. ओके, बघूयात अजून किती जण आहेत. शार्प आपण 9 वाजून 5 मिनिटांनी स्टार्ट करूयात. खूप महत्त्वाचं सेशन आहे आणि सुरुवातीचे 5 मिनिटं जर तुमचे मिस झाले तर काहीच समजणार नाही. आपण सायकोलॉजीच्या बेसिसवरती हा टॉपिक समजून घेणार आहोत, राईट. प्लीज रिनेम करा. SW55 जी बहुत कुछ लिखा है आपने, सो प्लीज रिनेम. स्वरूप कुमार काळे, इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, ग्रेट. बाय द वे अजून कोण कोण आहेत? येस, काय बात आहे, सगळे ऍक्टिव्ह आहात? इफ यू आर ऍक्टिव्ह, इफ यू आर एक्साइटेड, चॅटबॉक्समध्ये ए किंवा ई टाईप करा. बघूया तुम्ही ऍक्टिव्ह आहात की एक्साइटेड आहात. चॅटबॉक्समध्ये ए किंवा ई चॅटमध्ये, कमेंट सेक्शनमध्ये यू कॅन. ओके, अपर्णा मॅम इज एक्साइटेड, पूजा मॅम इज एक्साइटेड, समृद्धी मॅम इज एक्साइटेड, रोहित इज एक्साइटेड, ब्रह्मू, सीमा मॅम, युवराज, सारिका कंक मॅम, गुड. सारिका कंक मॅम रेग्युलर अटेंड करत चला. हरिहर होले फ्रॉम, ओके या, प्रतीक एक्साइटेड, अश्विनी मॅम एक्साइटेड, किरण एक्साइटेड, स्वरूप कुमार एक्साइटेड, रेखाताई जगताप ऍक्टिव्ह, स्वरूप कुमार काळे ऍक्टिव्ह. ओके, क्या बात आहे, तुम्ही ऍक्टिव्ह आहात, एक्साइटेड आहात, व्हेरी गुड, ग्रेट. आजचा टॉपिक काय आहे? व्हॉट इज द टॉपिक, टुडेज टॉपिक? कोण सांगेल? चॅटबॉक्समध्ये सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. सेशनला सुरुवातीला एक्सरसाइज करायच्या अगोदर थोडंसं वॉर्मअप करणं गरजेचं आहे ना, राईट? कारण टॉपिक थोडा सुरुवातीला हार्ड वाटू शकतो, नंतर नंतर ॲज युजल आपली एक शिकवण्याची पद्धत आहे. ओके, ग्रेट. ओव्हर थिंकिंग, ओके. आज आपण शिकणार आहोत ओव्हर थिंकर कसं बनायचं, राईट? एम आय राईट? ओके, येस. अजून ओव्हर थिंकर कसं बनायचं आपण. ओके, सीमा मॅम म्हणतायत की हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग. ओके, लेट मी टेल यू, नेवर एव्हर ट्राय टू स्टॉप एनिथिंग. कधीही काही कोणतीच गोष्ट थांबवण्याचा Hello. प्रयत्न करायचा नाही. अरे प्लीज कीप युअर माईक म्यूट. बंडोपंत कंग, गेट रीड ऑफ ओव्हर थिंकिंग. ओके, फाईन, व्हेरी गुड. ब्राह्मू म्हणतायत ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग शिकणार आहोत आपण की ओव्हर थिंकिंग कमी करायच्या टेक्निक शिकणार आहोत? ओ हां, वैशाली मॅम म्हणतायत की ओव्हर थिंकिंग स्टॉप करण्यासाठी 50 टेक्निक्स. हे असं सविस्तर लिहिलं पाहिजे. व्हेरी गुड वैशाली मॅम, नाईस. ओके, अजून कोण कोण आहेत? हॅलो, बाकीच्यांना टॉपिक माहीत नाहीये का? का इथे पण ओव्हर थिंकिंग करताय आपण सगळे? बोलू का नको, बोलू का नको? मराठी माणसा जागा हो. लेट मी टेल यू, मी कुठलेही टॉपिक असं एकदम सिरियस होऊन शिकवत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. मी एन्जॉय करत शिकवतो. आय एम अ फाउंड ऑफ टीचिंग. मला एन्जॉय करत शिकवायला आवडते. एकदम सिरियस असं एकदम डिप्रेशन, स्ट्रेस, ओव्हर थिंक करून कुठलाही टॉपिक मी टीच करत नाही, ट्रेन करत नाही. आफ्टरऑल मलाच ते आवडत नाही. कितीही अवघड जरी टॉपिक असला तरी आपण खूप आनंदाने हसत खेळत शिकणार आहोत. ओके, पुन्हा विनंती आहे की काही जणांचा माईक चालू आहे. संजय धव, कोण आहे संजय सर? प्लीज माईक बंद करा. आय कॅन सर एक अंडरस्टँड मिनिट यू. बोलायचं होतं. हॅलो. कोण आहात? संजय बोलतोय सर, संजय ढवळे.
बोला. सर चॅट मध्ये ना लोडिंग येते त्याच्यामुळे मला चॅट मध्ये काहीच टाकता येत नाही. मी खूप वेळा ट्राय केलाय त्याच्यामुळे मी अनम्यूट केलं होतं. ओके 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 अनम्यूट. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं असेल बोलून झालं की म्यूट करा. तुमच्या भावना पोचतात माझ्यापर्यंत. संजय सर, डोंट वरी. येस सर. बस मी आहे सोबत तुमच्या. येस सर. टेन्शन नका घेऊ. येस येस सर. थँक्यू सर. तुम्हाला माहिती आहे का, मी फक्त म्हणत नाही आहे मी तुमच्यासोबत आहे म्हणून. किती जणांना अनुभव आलाय प्रॅक्टिकली की मी खरंच तुमच्यासोबत आहे. चॅटबॉक्समध्ये टाका, बघूयात किती जणांनी खरंच अनुभव घेतलाय की मी आहे. आहे म्हणजे मी फक्त ओरली नाही सांगत, की मी एक्सपिरियन्स पण देतो तुम्हाला. आता बऱ्यापैकी नवीन क्लायंट्स दिसत आहेत आज. ओके, हेमंत सर आहेत इथे, राहुल गाडे सर आहेत, बरेच जण आहेत. मी नावं इथे नाही घेणार. बरेच. आता मी माझं स्वतःचं कौतुक करत नाही बसणार. ओके, चॅटबॉक्समध्ये तुम्ही बघू शकता जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. राईट. मी फक्त म्हणत नाही की तुम्हाला मी तुमच्यासोबत आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी पाठीशी नाहीये, मी तुमच्यासोबत आहे. ओके. येस, त्यामुळे संजय सर, आय एम ऑलवेज विथ यू, डोंट वरी. कमिटमेंट इज कमिटमेंट. फर्स्ट डेला तुम्ही आल्यानंतर, बरं हां संजय सर मला सांगा, आज मी तुम्हाला वेळ दिला की नाही? कसं वाटलं आज? येस सर. येस सर. मी नक्की. तुम्हाला काल कमिटमेंट आज दिली पण होती खूप वेळ दिला सर. खूप ना? छान वाटलं सर. येस. येस सर. तुम्ही आज वेळ देणार म्हटले होते. खूप छान वाटलं सर. हां, पण तुम्ही काल परमिशन घेतली ना, की आज मला वेळ पाहिजे म्हणून, राईट? अचानक कुणालाही येस वेळ सर. मिळत नाही, येस सर. कारण येस. खूप शेड्यूल पॅक असतं. रुपाली झारगड मॅडम, क्या बात आहे! तुम्ही सुद्धा आहात. अनम्यूट करून बोला. रुपाली मॅडम कशा आहात? 2015 16-17चे माझे क्लायंट आहेत. आणि आता त्या सायकोलॉजिस्ट आहेत, प्रोफेसर आहेत, विद्या प्रतिष्ठानामध्ये टीच करतात, खूप मोठ्या लेवलला आहेत. रुपाली झारगड मॅडम, मी पॉसिबल अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. नसेल तर दॅट्स ओके, फाईन. ओके. ग्रेट इव्हिनिंग. ग्रेट इव्हिनिंग, ग्रेट इव्हिनिंग. मॅडम कशा आहात? एकदम छान. ओके, आफ्टर लॉंग. तुमचे व्हॉट्सअपला मेसेजेस वगैरे सगळं पाहत असते. लिंक्स पण येत असतात, पण वेळेअभावी प्रत्येक सेशन अटेंड करता येत नाही. आज स्पेशली वेळ काढून अटेंड करायचं ठरवलेलं आहे. ग्रेट. कसा राहिला आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? खूप छान सर, खूप छान. मॅडम स्वतः सायकोलॉजिस्ट आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि 5-6 वर्षांपूर्वी मॅडम सायकोलॉजिस्ट नव्हत्या. त्यावेळेस आपल्याकडे त्या क्लायंट होत्या. आता मॅडम डिस्टिंक्शनमध्ये पास झालेल्या सायकोलॉजिस्ट आहेत आणि आय वुड लाईक टू टेल यू, माझ्या त्या स्टुडंटसुद्धा आहेत हिप्नोथेरपीचा डिप्लोमा, जो आपल्याकडे पूर्वी मी घेत होतो, आता वेळेअभावी घेत नाही. बट हां, आणि मला पूर्वी पण वेळ नव्हता मॅडम. रुपाली मॅडम, तुम्हाला आठवत असेल आपली पहिली बॅच सकाळी असायची 5:30-6 वाजता, हो आठवत आहे? हो हो, नक्की नक्की सर, ते दिवस विसरूच शकत नाही. येस, सकाळी 5:30-6ला ती बॅच असायची. आणि सांगायला आवडेल त्यावेळेस मी खूप स्ट्रगलिंग अँड ऑल द थिंग्स. रात्री 12-1 वाजता झोपायचं, इवन आत्ता पण तेच होत आहे. आणि सकाळी 4:30-5ला उठून परत हे बॅचेस वगैरे. मॅडमनी खूप जवळून एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. आणि बाय द वे मॅडम, तुमचंही आम्ही सेशन घेऊया झूमवरती, राईट? येस, मॅडम स्वतः क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, त्यांचंही आपण सेशन घेऊ शकतो. या, नाईस टू सी यू मॅम, वेलकम. येस येस, थँक्यू. तुम्ही तर आणि फॅमिली सर मेंबर. फॉर एव्हर तुमचा स्टुडंट राहायला आवडेल. थँक्यू थँक्यू, माय प्लेजर, माय प्लेजर. येस, आणि मॅडमच्या स्वतःची स्कूल सुद्धा आहे, APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल, संडे स्कूल. ओके. अशी स्कूल पण आहे बारामतीमध्ये. आणि वेगवेगळ्या रिसर्चेस पण ते करतात. त्यांनी आत्ता एक जस्ट रिसर्च पेपर सबमिट केला. फार वेगळा सब्जेक्ट आहे. तुम्हाला त्या मॅडम कधीतरी सांगतील. तुम्ही विचारही करू शकत नाही एवढ्या, काय म्हणूयात की एवढ्या वेगळ्या टॉपिकवरती त्यांनी रिसर्च केलेला आहे. आणि हे सगळं मोटिवेशन मिळालेलं आहे संमोहनातून. एम आय राईट मॅम? येस सर, येस, ऍब्सोल्युटली राईट. येस. म्हणजे जी व्यक्ती माईक धरायला घाबरत होती, आज एवढ्या मोठ्या बारामतीमध्ये गदिमा म्हणून ऑडिटोरियम आहे. आपलं बालगंधर्वपेक्षाही खूप मोठं आहे. ओके, एवढ्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये मॅडम अँकरिंग करतात, बोलतात, वेगवेगळ्या टॉपिकवरती बोलतात. सांगण्याचा उद्देश काय आहे, की हे सगळे असेच आहेत, म्हणजे तुमच्यासारखे जोडले गेलेले लोक आहेत. आणि विजयकुमार काळेची एक खासियत आहे, एकदा माणसं जोडले तर तुटत नाही. हे 2016चे क्लायंट आहेत, 2008-9 पासूनचे माझ्यासोबतचे आहेत, बरेच जण आहेत. ओके. येस. मला वाटतं बारामती टीम, बारामती क्लायंट्स, इव्हिनिंगच्या बॅचमध्ये तुम्ही आपले क्लिनिकल सायकोलॉजिस्ट रुपाली झारगड मॅडम यांना भेटलाही असाल, राईट? येस. या, चलो. हां, इथे सगळे येस येस म्हणतायत. ओके, फाईन. सिद्धार्थ डोईझेड मॅम, सर पूजा मॅम, नमस्कार. ओके. नमस्ते.
बोला. रवींद्र ठोसर सर, नमस्कार. सॉरी. रवींद्र ठोसर बोलतो सर, रवींद्र माय सायकल वर्ल्ड. नमस्कार. येस रवींद्र सर बोला. अहो काय झालं, आज 2 दिवस झालं कारागीरच आला नाही. हम्म. 3 दिवस झाले, 4 दिवस झालं जवळजवळ कारागीरच नाही दुकानावर. मी ओके. भरपूर अटेंड करायचा प्रयत्न केला पण अटेंडच नाही झालं. मी उद्या तरी कसल्या परिस्थिती येण्याचा प्रयत्न करतोय मी. बर आणि ठीक आवर्जून ठीक आहे, हा चालेल ना. चालेल. येस येस येस, येऊ शकता, नो प्रॉब्लेम, ऑलवेज वेलकम. ओके. या धन्यवाद चला धन्यवाद सर. चालू करूयात. आता तुम्हाला एक सांगू का, काही जणांना कदाचित जे नवीन आहे त्यांना वाटेल की काय छोटी गोष्ट आहे, हे फोनवरती पण सांगू शकले असते. पण ही जी सगळी माणसं, ही जी मंडळी आहेत ना, हे सगळे माझे फॅमिली मेंबर असले, एम आय राईट, सगळे तुम्ही फॅमिली सारखे आहात माझ्यासोबत. राईट राईट राईट. राईट. राईट कुठलंही सर. फिल्टर नसतं, कुठलंही काही नसतं, सगळं मस्त काय एकदम नसतं. एन्जॉय करत सगळ्या गोष्टी आपण करत असतो. चलो. बाय द बरोबर. वे, आपण मजा करणार आहोत रिट्रीटमध्ये. येस. खूप मोठं राईट. रिट्रीट होणार आहे आणि त्या रिट्रीटमध्ये तुम्हाला आत्ता ज्या मॅडम आहेत, रुपाली झारगड मॅडम, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, त्यांचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला ऐकायला भेटेल. ओके. येस. चला. रेडी? इफ यू आर रेडी, यू कॅन चॅट रेडी. बॉक्समध्ये आर टाईप करा. यू कॅन पुट आर इन द चॅट बॉक्स. क्या बात आहे, हाऊसफुल आहे आज. ओव्हर थिंकिंगमध्ये एवढे इंटरेस्टेड आहात सगळे. ओके. चला आता सगळ्यांनी आपला माईक म्यूट करा आणि चलो अभी सुनते हैं कुछ नया. ओके. बहुत कुछ मसाला लाया है मैंने आज आपके लिए. नेहमीप्रमाणे खूप काही मसाला घेऊन आलोय. या सगळे चॅटबॉक्समध्ये आर टाईप करतायत. चला, शकालाका बुम बुम, नोटबुक पेन कुठे आहे? आहे कडे कवय. सगळ्यांकडे? यस. चला, पेन चालू ठेवा. कारण काय आहे, फक्त सेशन ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडायचं नाही. ओके. यस, हे तुम्हाला उतरलं पण पाहिजे आतमध्ये. सो प्लीज माझी विनंती, सगळ्यांनी म्यूट करा. ओके. चला, आता सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये बघायचं आहे. चॅटबॉक्समध्ये एक मेसेज तुम्हाला येतोय. सायकोलॉजिकली आपण शिकणार आहोत की ओव्हर थिंकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय. ओके. ते लिहून घ्यायला चालू करा. ओव्हर थिंकिंग म्हणजे, चॅटबॉक्समध्ये बघा पटकन. ओव्हर थिंकिंग म्हणजे, ओके, चॅटबॉक्स ओपन करता येत नसेल ते मी इथून ओरली सांगेन. ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीवर अत्याधिक पुनरावृत्तीने आणि निष्क्रिय पद्धतीने विचार करत राहणे, ज्यामुळे ताण आणि निर्णय क्षमता कमी होते. चॅटबॉक्समध्ये बघू शकता. ओके. ठीक आहे, फाईन. इंग्लिशमध्ये पण देईल, इंग्रज पण आहेत काही ते चॅटबॉक्समध्ये बघू शकता. देर इज इन इंग्लिश ऑल्सो. Overthink is an excessive, repetitive, and unproductive thinking about the situation, which increases stress and reduce the decision making ability. मराठीत पण मी एक्सप्लेन करेल तुम्हाला, डोंट वरी. मराठी इंग्लिश. अदरवाईज जर तुम्हाला लिहिणं पॉसिबल नसेल, चॅटबॉक्समध्ये जाऊन डायरेक्टली स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहू शकता, नो प्रॉब्लेम एट ऑल. कारण चॅटबॉक्स परत रेकॉर्डिंगमध्ये दिसत नाही. ओके. या आता तुम्ही, यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट्स तुम्ही घेऊ शकता. तरी सुद्धा थोडंसं आपण बघूयात. ओव्हर थिंकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय सांगितलंय. ओव्हर थिंक म्हणजे एखाद्या गोष्टीवरती अति विचार करणं, आणि ते विचार कसे आहेत, रिपिटेटिव्ह थॉट्स. कसे आहेत? रिपिटेटिव्ह थॉट्स. बघा, ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवरती अति विचार करणं, रिपीटेडली रिपीट विचार करणं, आणि ते विचार कसे आहेत, अनप्रोडक्टिव्ह आहेत, ज्याच्यातून काहीही साध्य होतं नाही. अनप्रोडक्टिव्ह आहे. अनप्रोडक्टिव्ह थिंकिंग अबाउट द सिच्युएशन विच इन्क्रीजेस स्ट्रेस. ओव्हर थिंकिंगमुळे काय वाढतं? स्ट्रेस. पुढे आपण शिकणार आहोत ओव्हर थिंकिंगमुळे सायकोलॉजिकल आजार कोणकोणते होतात. ओके. येस. ओव्हर थिंकिंग, अनप्रोडक्टिव्ह थिंकिंग अबाउट द सिच्युएशन विच इन्क्रीजेस स्ट्रेस अँड रिड्युसेस डिसिजन मेकिंग मेथड. ओव्हर थिंकिंग असणारी व्यक्ती योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसोबत योग्य निर्णय घेऊ शकत नाही. का? तर ती एवढी कॉम्प्लिकेटेड असते, एवढे काय म्हणूयात की एवढ्या ओव्हर थिंकिंगमध्ये ती असते, त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी नसते. का नसते? कशी नसते? कोणते आजार होतात? मग OCD का होतो? डिप्रेशन का होतं? स्ट्रेस का होते? एन्झायटी का होते? हे सगळं आपण शिकणार आहोत. ओके.
आणि सगळं हे आपण अगोदर आजार कोणते होतात हे बघूयात आणि त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत ओव्हर थिंकिंग पूर्णपणे कमी करण्यासाठीचे 50 उपाय. ओके. अगोदर आजार काय आहे, का होतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्याच्या प्रोसेसेस. कुलूप सुद्धा माहीत पाहिजे आणि चावी सुद्धा माहीत पाहिजे. ओके डन. चॅटबॉक्समध्ये टाईप करू शकता इफ यू हॅव डन इट. लिहून घेतलं असेल. हां सिम्पल आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, रिपिटेटिव्ह थॉट्स, अनप्रोडक्टिव्ह थिंकिंग. कशाबद्दल, अशी सिच्युएशन कोणती जी काय वाढवते, फक्त स्ट्रेस वाढवते आणि निर्णय क्षमता घटवते म्हणजे रेड्यूस करते. निर्णय क्षमता रेड्यूस करते. ओके डन. येस मी चॅटबॉक्समध्ये पण बघतोय काही जण फुल ऍक्टिव्ह आहेत आणि काही जण ओव्हर थिंकर आहेत. ओव्हर थिंक करतायत की लिहू का नको, लिहू का नको, लिहू का नको. आजचं सेशन हे फार वेगळ्या पद्धतीने मी घेणार आहे. कुठलीही घाई गडबड नाहीये. ओके. येस मला माहित नाही मी कधी थांबेल. मी शार्प 9 o'clock स्टार्ट केलेलं आहे. आय डोंट नो ॲट व्हॉट टाइम विल आय स्टॉप. ओके फाईन. चलो आता एक महत्त्वाचं आपण शिकणार आहोत. तुमच्यासाठी मी खूप डेटा घेऊन आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, समजून घ्या. ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला काय वाटतं की कोणकोणते आजार होतात? चॅटबॉक्समध्ये टाकू शकता, अनम्यूट करून बोलू शकता. का होतात की नाही होत? आजार होतात की नाही ओव्हर थिंकिंगमुळे? ते सांगा मला अगोदर. होतात, होत असेल तर येस करा, नो असेल तर नो. मोहन पोमणे सर म्हणतायत डिप्रेशन, राहुल गाडे सर म्हणतायत एन्झायटी वाढते, सीमा मॅम म्हणतायत यस, शाहीन शाहीन वेळेवरती जॉईन करत चला. ओके. मोहन माळी सर स्लीप डिसऑर्डर, रोशनी मॅम इज सेइंग स्लीप डिसऑर्डर. ओके. सारिका कंक मॅम इज सेइंग यस. आदित्य पातरकर क्या बात आहे. सचिन कुंभार पुरेशी झोप होत नाही. ओके. झोप मी तुम्हाला आज झोपेबद्दल पण बोलणार आहे. माझ्या एका स्टाफने मगाशीच मला बोलले की सर तुम्ही एवढी कमी झोप घेता. राहुल गाडे सर पण काल विचारत होते. थोडंसं तेही सांगेल. सीमा मॅम म्हणतात की स्लीप डिसऑर्डर, एन्झायटी, डिप्रेशन. ओके तिन्ही मिक्स. याही गोष्टी होतात. नो प्रॉब्लेम. निर्णय क्षमता कमी होते. बरोबर आहे. एखादी व्यक्ती स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशनने सफर करत असेल तर त्या व्यक्तीसमोर ना असे काय म्हणता येईल की स्ट्रक्चर्ड थॉट्सच नाहीत ना, क्लॅटर्स सगळं असं स्क्लॅटर्ड आहेत. मग ते नाही ना होऊ शकत. हार्मोनल चेंजेस डेफिनेटली होतात. अभिषेक बरोबर आहे. बंडोपंत कंक लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. शुगर वाढतो. ओके क्या बात है. कोण आहे शुगर? ओके क्या बात है. व्हेरी गुड. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन क्या बात आहे. तुम्ही सगळे हुशार आहात. एन्झायटी, डिप्रेशन, स्लीप डिसऑर्डर कोण आहे? वैशाली मॅडम. व्हेरी नाईस. ओके प्रॉब्लेम्स, पॅनिक अटॅक पण येतात. बरोबर आहे. विकनेस येतो, मेंटल डिसऑर्डर बरो बरोबर. फिजिकल डिसिजेस पण होतात. बरोबर आहे रुपाली मॅम. येस. झिरो कॉन्फिडन्स होतो. काम करण्याची इच्छाच होत नाही. ब्रेन फॉग. ओके. लॅक ऑफ क्लॅरिटीच मिळत नाही. बरोबर आहे. बीपी लो होतो किंवा बीपी शूट होतो. ओके अगदी बरोबर आहे. क्या बात आहे यार. एवढे हुशार आहेत सगळे माझे विद्यार्थी. ओके. आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं. बाप रे. विशाल म्हणतायत आयुष्यच उद्ध्वस्त होतं. मी असताना कसं उद्ध्वस्त होऊन देईल ना मी. डोंट वरी. उद्ध्वस्त झालेल्यांना मी बरं करून दिलंय सगळं. ओके. विशाल म्हणतायत आयुष्यच उद्ध्वस्त होईल. ओके. लेट मी टेल यू, मी तुम्हाला माझा प्रश्न समजलाय का सगळ्यांना? समृद्धी मॅडम म्हणतायत निगेटिव्ह फील होते. ओके व्हेरी गुड. बरोबर. माझा प्रश्न काय माहितीये का? तुम्हाला कोणता आजार आहे मी हा प्रश्न नाही विचारला. तुमचं आयुष्य कसं आहे हे नाही विचारलं. उद्ध्वस्त आहे, गेलंय, संपलंय. ओके. माझा प्रश्न काय की ओव्हर थिंकिंगमुळे होणारे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स कोणते आहेत? ओके. राईट आहे सर. ओके. डोकं जड पडतं सर. क्या बात आहे. युवराज म्हणतात की डोकं जड पडतं. मी नेहमी म्हणत असतो की ज्यांचं डोकं दुखतं ना त्यांनी नेहमी हॅप्पी राहायचं. का दुखतं? आहे म्हणून दुखतं. काही जणांचं दुखतच नाही. त्यांच्यामुळे दुसऱ्यांचं दुखतं. ओके फाईन. येस. क्या बात आहे. एवढे हुशार मंडळी आहेत सगळे आज. ग्रेट. ओके. आता सायकोलॉजीमध्ये ना मित्रांनो ओव्हर थिंकिंगचे सगळे आजार एकाच बॅनर खाली आणलेला आहे. ओके. तुम्ही एन्झायटी म्हणाल, स्ट्रेस म्हणाल, स्लीप डिसऑर्डर म्हणाल, इम्सोमनिया म्हणाल, ओके सेक्शुअल डिसऑर्डर म्हणाल, ओके ओसीडी म्हणाल, ओके अजून बरेच काय काय येतात. झोप येत नाही, इन्सोमनिया. वैशाली मॅम ओके डायजेशन प्रॉब्लेम्स, लो कॉन्फिडन्स. क्या बात आहे. वैशाली मॅडम खूप छान उत्तर येत आहे तुमच्या. अफेक्ट ऑन डेली लाईफ, हेडॅक होणं, निगेटिव्ह होणं, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत सगळे प्रॉब्लेम्स होतात ओव्हर थिंकिंग. ओके. कामात मन लागत नाही.
कन्फ्युजन वाढतं. बरोबर आहे रेखा मॅडम, कन्फ्युजन वाढतं. अगदी बरोबर आहे. राईट? सो डिअर फ्रेंड्स, ओव्हर थिंकिंग ॲक्च्युली काय आहे? जर ओव्हर थिंकिंग जर समजून घ्यायचं ना, इट इज अ निगेटिव्ह लूप. थोडक्यात काय? निगेटिव्ह लूप, ऑल बॉडी मुवमेंट्स पार्ट. ओके. निगेटिव्ह लूप आहे. या लूपमुळे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते होणार आहे. एन्झायटी वाढणार आहे, डिप्रेशन वाढणार आहे, लो कॉन्फिडन्स वाढणार आहे, झोप लागणार नाही आहे. राईट? सगळ्या गोष्टी. एव्हरीथिंग, ऑल डिसिजेस, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. बट सायकोलॉजीमध्ये, ओके, थँक्यू व्हेरी मच. खूप छान उत्तर आले तुमचे. क्या बात आहे यार, सगळे ॲक्टिव्ह आहात आज. ओके. आज तुमच्या आवडीचाच टॉपिक आहे ना. ओके. आणि हसत खेळत शिकायचं. एवढं हॅप्पी राहायचं की आपल्या हॅपीनेस बघून समोरच्याला ओव्हर थिंक झालं पाहिजे की बापरे किती टेन्शन असलं तरी हा हसत असतोय की नाही. येस. चला मला तुमचे फेसेस बघू दे. लेट मी चेक युअर ब्युटिफुल अँड हँडसम फेसेस. ब्युटिफुल फेसेस. क्या बात आहे. सगळे आहात इथे विशाल. येस. सगळ्यांनी असं स्ट्रेट बसायचं हा. स्ट्रेट बसायचं. एकदा थोडंसं मी झूम मध्ये बघतोय. अभिषेक साबळे सर, क्या बात आहे. विशाल, तुम्ही तुमचा माईक कॅमेरा व्यवस्थित सेट करा विशाल सर. ओके. क्या बात आहे. कोणाकोणाचा कॅमेरा चालू आहे बघू द्या मला. ज्यांचे कॅमेरे चालू आहेत ना त्यांनाच मी रिट्रीटला अलाउ करणार आहे. येस. ओके. माधुरी मॅडम, कशा आहात तुम्ही? क्या बात. चला तर अनम्यूट मी करा. मस्त आहे. कशा मस्त आहात? आहे. छान. सर कुठे आहेत? ब्राझीलमध्ये. नाही सर, आता आलेत. युद्ध चालू झालं ना. येस. कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्त आहे सर. क्या बात आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. हॅप्पी राहा, आनंदी राहा. थँक्यू येस. तुमच्यामुळे. येस राहा. मस्त मस्त मस्त. तो दिवस आठवतोय मला, पहिला दिवस. येस सर, मी नाही कधी विसरणार तो दिवस. आता मस्त आहे ना सगळं? जबरदस्त. ग्रेट ग्रेट सगळं ग्रेट. मस्त आहे सर. येस. खूप छान आहे सगळं. गुड. येस. थँक्यू. छान. अटेंड करत चला, तुम्हाला अपडेट्स येत जातील. ओके. सरांना पण हो पाठवा. सर. येस. येस सर. ओके. त्यामुळे मी आता व्हिडिओ बघतोय कोण कोण आहेत. पौर्णिमा कदम मॅडम. ओके. संजय ढवळे. ग्रेट. माधुरी मॅडम, नाईस टू सी यू. आफ्टर लॉंग टाइम. थँक्यू सर. जॉबमुळे वेळ मिळत नाही ऍक्च्युली. येस येस. तरी पण अटेंड करत चला. ओके. हो सर. का अटेंड करायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला एक 12,000चा एक कोर्स आहे आपला सेल्फ हिप्नोसिसचा. तो कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तुम्हाला घरी बसून सुद्धा संमोहन शिकता येणार आहे. ओके. कंडिशन अप्लायज. कंडिशन एकच आहे की तुम्ही झूम सेशनवरती लाईव्ह दिसलं पाहिजे, जिवंत दिसलं पाहिजे. ओके. येस. येस खूप सर. डीपमध्ये शिकवणार आहोत आपण आणि लाईफ टाईम ॲक्सेस मिळणार आहेत. जवळपास 16 आवडेल सर. प्रकारचे ऑडिओ रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळणार आहे, जे जे ॲक्टिव्ह असणार आहेत. क्या बात आहे. तुमचे ब्लेसिंग्स माझ्यासोबत आहेत हा माधुरी मॅडम. येस सर. नेहमीच येस असतील सर. येस येस येस. खूप छान. तुमच्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं परत रुटीनला आलं. मी निमित्त आहे, सगळं चालू नाही नाही असतं. सर, मी ऍक्च्युली म्हणजे मला आवडेल सांगायला, मी खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेले होते की निघूच शकत नव्हते असं वाटतं, पण आता वाटते की नाही, आता जगावंच वाटतंय. ग्रेट ग्रेट. क्रेडिट गोज टू युअर एफर्ट्स मॅम. तुमच्या एफर्ट्सला क्रेडिट जातं. मॅडमचे मिस्टर ब्राझीलला असतात. मॅडम पण ब्राझीलला होते. आता इथे सोलापूरमध्ये असतात. क्लास 2, क्लास 1 कोणतं आहे मॅडम? क्लास 1 और क्लास 2? ग्रामपंचायत अधिकारी आहे सर. हां, ग्रामपंचायत अधिकारी मॅडम आहेत. ओके. म्हणजे मॅडम ज्यावेळेस सुरुवातीला आले होते ना, म्हणजे मला आठवत नाही की त्या 10 सेकंद सुद्धा न रडता बोलू शकत नव्हते. म्हणजे लक्षात येतं एवढ्या डीप. आणि बघा स्वतःहून ते लोक येतात सगळे ऑन कॅमेरा बोलणं, याच्यासाठी जिगरा लागतो, जिगरा. आणि हे एवढं दिलेलं आहे त्यांना, एवढं दिलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे दिलेलं आहे तुम्ही सर. म्हणजे आपल्यासारखी लाईफ सगळ्यांची असू शकते, डिप्रेशन सगळ्यांच्या आयुष्यात आहे, पण त्यातून आपण बाहेर पडू शकतो, आपण प्रयत्न केले तर. आणि तुम्ही येस. सोबत असाल तर नक्की बाहेर पडू शकतो सर. मी तुमच्यासोबत कायम आहे. पूर्वी तर झूम सेशन्स वगैरे असं काहीच नव्हतं. काहीच ओके. नव्हतं सर, मी जेव्हा अटेंड करत होते तेव्हा काही नव्हतं. येस येस येस. आणि मॅडम मी ग्रुपमध्ये नव्हत्या माझ्या बरं का. मुलाला पण घेऊन आले होते सर हिप्नो ओके. थेरपीला. येस येस त्यांनी येस. पण अटेंड केले. ग्रेट ग्रेट ग्रेट. सर ब्राझीलवरून यायचे सेशन अटेंड करायला, फॉर युअर काइंड हो इन्फॉर्मेशन. सर. हो. ब्राझीलवरून येत यायचे होते. ते मला सेशन अटेंड करायला. ओके.
येस. चलो मॅम, थँक्यू व्हेरी मच. नाईस टू सी यू. थँक्यू सर. ग्रेट. मला बरेच जण विचारतात, सर तुम्ही एवढे लहान वयात एवढे श्रीमंत कसे झालात? हे ब्लेसिंग आहेत माझ्यासोबत सगळे. राईट. येस. आणि मी हसत राहायचं. चलो मोहन सर, डन 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 डन. ओके फाईन. डिअर फ्रेंड्स, हिरेन, व्हेरी गुड. मला आहे ना सगळ्यांना पर्सनली असं टच द्यावंसं, म्हणजे आय हॅव टू बी विथ यू. त्यामुळे मी झूम म्हणजे कॅमेऱ्याज हे सगळं बघतो आहे. कारण फक्त बोलणं इज इम्पॉर्टंट नाही आहे, ते तुमच्यापर्यंत पोचतंय का ते मला तुमच्या बॉडी लँग्वेज थ्रू पण बऱ्याच गोष्टी इथे बघायच्या असतात. बाय द वे. ओके चलो, आज सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला. हाऊसफुल झूम आहे आज आपला. ग्रेट. चलो, याचे खूप मोठे सिरीज होतील बहुतेक. ग्रेट. आणि हे सजेशन मला कोणी दिलं माहिती आहे की सर या विषयावरती तुम्ही सिरीज बनवायला पाहिजे. बाळासाहेब पाटील सर आहात आपण या झूममध्ये? तर मी आहे, पण एका कार्यक्रमात आहे. मी ऍक्च्युली अटेंड करतोय सेशन. तुमच्यामुळे स्पेशल आहे बरं का सर आजचं सेशन. हो, येस येस येस. मी ऍक्च्युली काय झालंय, मी जॉईन केलंय सेशन, पण मला ऐकायला पण येत नाही. पण मी व्हिडिओ ऑन केले, सगळं ऐकतोय मी, जसं जसं जमेल तसं. फाईन घरी फाईन. गेल्यानंतर वाटतं तर उद्या सविस्तर ऐकून घेईल सर रेकॉर्डिंग. येस येस येस. आणि खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या सेशन घेतलं माय या माय विषयाबद्दल. प्लेजर सर. मी तुम्हाला शब्द दिला होता सर येस मेसेजद्वारे. येस येस येस. थँक्यू सो कमिटमेंट मच इज सर. कमिटमेंट. माय प्लेजर सर. एवढी मोठी व्यक्ती आपल्यासोबत जॉईन होते. ओके, खूप मोठी व्यक्ती आहे. बाळासाहेब पाटील, मी थोडंसं इंट्रोडक्शन देऊ तुमच्याबद्दल? ठीक आहे सर, द्या सर प्लीज. बाळासाहेब पाटील इज, मी तुम्हाला छोटंसं इंट्रोडक्शन सांगतो की आपल्या पिंपरी चिंचवडचे ते कमिशनर आहेत. ओके. आणि खूप डाऊन टू अर्थ आहेत. एवढ्या मोठ्या पोस्टवरती असून सुद्धा डाऊन टू अर्थ प्रत्येक सेशन अटेंड करतात. खूप मोटिवेशन आम्हालाही मिळतं. माझे सगळे आर्टिकल्स वाचतात, बऱ्याच सजेशन्स मिळतात, ॲप्रिशिएशन पण मिळतं आणि सजेशन्स पण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मिळतात. आजचं जे ओव्हर थिंकिंगचा जो टॉपिक आहे ना, द क्रेडिट गोज टू बाळासाहेब पाटील सर. आज मी जे पुढचे 2-3 सिरीज जे होतील ना, ते क्रेडिट सरांना जात आहे. त्यांनी मला मेसेज नाही केलं नाही होतं सर, की क्रेडिट सर. जरी असेल तरी ऍक्च्युली हा प्रॉब्लेम ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना आहे आज सध्या येस येस वर्किंग येस. प्रोफेशन मध्ये. आणि मी ऑफिसमध्ये काम करत असताना माझे काही अधिकारी मित्र आहेत, त्यांना देखील हा त्रास जाणवतो. आणि ओव्हरऑलच याच्यावर बऱ्याचदा आपण वाचत असतो, ऐकत असतो. म्हणून मी आपल्याला विनंती केली आणि आपण ते ऐकली, त्याबद्दल मी आपले परत एकदा धन्यवाद देतो सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आत्ता जरी तुम्हाला सेशन व्यवस्थित अटेंड करता नाही आलं तर उद्यापर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग्स मिळतील सर. डोंट वरी. येस सर, येस. मी रेकॉर्डिंग ओके. नक्की ऐकतो सर. थँक्यू सर. थँक्यू. माय प्लेजर. माय प्लेजर सर. थँक्यू. माय प्लेजर. यस. रेडी सगळे? अब आएगा मजा. चलो, डेफिनेशन तर आपण शिकलेलो आहोत. आता आपण डिअर फ्रेंड्स, सायकोलॉजीमध्ये हे ओव्हर थिंकिंगमुळे अशा कोणत्या 10 प्रॉब्लेम्स होतात, 10 आजार होतात, त्याबद्दल आपण थोडंसं लिहून घेऊयात. चालेल? येस. म्हणजे ह्या नोट्स तुमच्याकडे परमनंटली राहतील. पीपीटीवरती का दिलेलं नाहीये? कारण पीपीटी आपण बघतो आणि सोडून देतो, बघतो आणि सोडून देतो. पीपीटीज मधल्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये कायम राहत नाही. ओके. चला, सगळ्यात महत्त्वाचं आहे ओव्हर थिंकिंगमुळे होणारं पहिलं आजार जे आहे दॅट इज एन्झायटी डिसऑर्डर. मराठीमध्ये पण सांगणार आहे, डोंट वरी. एन्झायटी डिसऑर्डर. एन्झायटी डिसऑर्डर. हा मी मराठीत पण सांगेल. 99.99% आपली सगळी मराठी जनता आहे, मराठी माणसं आहेत इथे. जय महाराष्ट्र. मी तुम्हाला मराठीमध्ये शिकवणार, डोंट वरी. एन्झायटीचा अर्थ आहे, एन्झायटीचा अर्थ असा होतो, म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? सतत चिंता, सतत घाबरणं, सतत अस्वस्थता. लिहून घ्या, लिहून घ्या. यू हॅव टू राईट इट. एकदा हाताखालून जाऊ द्या. शिकताना असं शिकायचं की शिकून झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला आपल्याला शिकवता यायला पाहिजे. एवढ्या डीपमध्ये शिकायचं कोणताही टॉपिक. फक्त शिकायचं आहे म्हणून शिकायचं नाही. हे पाठ झालं पाहिजे तुमचं. तुम्ही दुसऱ्यांना शिकवायला चालू कराल. एवढं आपण डीपमध्ये शिकणार आहोत. नंबर 1 काय मित्रांनो? एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? सतत चिंता, सतत घाबरणं, सतत अस्वस्थता वाटते. दॅट इज कॉल्ड एन्झायटी डिसऑर्डर. एन्झायटी डिसऑर्डरच्या नंतर येतं जर्नलाइज्ड डिसऑर्डर. जर्नलाइज्ड डिसऑर्डर मराठीतल्या नो प्रॉब्लेम. जर्नलाइज्ड डिसऑर्डर.
जनरलाइज्ड डिसऑर्डर. सिंपल आहे स्पेलिंग. जनरल लिहायचं, त्याला LIZE, जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर. मग हा आजार वेगळा आहे का? डेफिनेटली हा आजार वेगळा आहे. म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर वेगळा आहे आणि जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर वेगळा आहे का? तो डेफिनेटली वेगळा आहे. काय वेगळं आहे? आजार समजून घेऊयात आपण. अगोदर कुलूप, मग चावी. चावी सोपं आहे. जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीबद्दल अति एक्सेसिव्ह विचार करणं, जी गोष्ट भूतकाळात कधीच घडलेली नाहीये. जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल, ड्रायव्हिंग करताना कंटिन्युअसली वाटतं की माझा ऍक्सिडेंट होईल आणि मी मरेल. समोरच्याला मी माझा क्लायंट एखादा आला, तो म्हणतो की सर मला असा असा प्रॉब्लेम आहे, जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर. मग कशाची भीती वाटते? सर ड्रायव्हिंगची भीती वाटते. काय भीती वाटते? सर ड्रायव्हिंग करताना पुढून कोणीतरी येऊन धडकेल आणि मी मरेल. मग मी त्यांना विचारतो किती वर्ष झाले ड्रायव्हिंग करता? सर 20 वर्ष. 20 वर्षात किती वेळा मेलात? एकदा पण नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? वेअर इज द प्रॉब्लेम? द प्रॉब्लेम इज इन युअर माइंड. ते आपण नंतर शिकूयात. जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल एक्सेसिव्ह विचार करणं, अति विचार करणं, ज्याला कुठलाही तर्क नाही. हे पण लिहून घ्या. ज्याला कुठलाही तर्क नाहीये. इलॉजिक आहे. तर्कच नाहीये. गेले 16 वर्ष झाले गाडी चालवतोय. गेल्या 16 वर्षामध्ये एकदाही ऍक्सिडेंट झालेला नाही. तरी सुद्धा दरवेळेस भीती वाटते की कोणीतरी येईल, धडकेल आणि काहीतरी होईल. डिअर फ्रेंड्स, मला निगेटिव्ह शब्द आज बोलावे लागेल इथे. आपल्या सेशनमध्ये आपण कधी ऍक्सिडेंट, कोर्ट, कचेरी असलं काही बोलत नाही. पण आज बोलावं लागेल बिकॉज टॉपिक हॅज टू बी अंडरस्टूड. टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे. अगोदर एन्झायटी होते, नंतर मग डिप्रेशन. नंबर 3 आहे डिप्रेशन. नंबर 3 इज डिप्रेशन. हा, माझं लक्ष आहे सगळ्यांच्या कॅमेऱ्याकडे. मला ऍक्टिव्ह लोक फार आवडतात. आज आपले कमिशनर साहेब एवढे बिझी असून सुद्धा ही इज विथ अस. ऍक्टिव्ह पर्सन. वी हॅव टू बी ऍक्टिव्ह. डॉक्टर हेमंत कडू फ्रॉम मुंबई. ओके. क्या बात आहे. मजा आली ना सर समवून शिकायला? येस. ग्रेट. नंबर 3 आपण लिहून घेतोय डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय? उदासीनता, नकारात्मक विचार, प्रत्येक गोष्टीवरचा इंटरेस्ट कमी होणं. अगदी भाऊ कदम कॉमेडी करतोय, सगळे हसतायत आणि तुम्हाला वाटतं की इसमें क्या है बाबा, हसने वाली कौन सी चीज है इसमें, काय हसण्यासारखं आहे. काही जण तर म्हणतात गुड मॉर्निंग मेसेज केलं, गुड मॉर्निंग, तर म्हणतात काय एवढं मॉर्निंग मध्ये गुड असतं आणि गुड मॉर्निंग म्हणायचं. राईट. कवर. डिप्रेशन डॅश नकारात्मक विचार, उदासीनता, प्रत्येक गोष्टीमधल्या इंटरेस्ट कमी होणं, त्याला म्हणायचं डिप्रेशन. तुमचा सायकोलॉजीचा अभ्यास मी इथेच करून घेतोय सगळं, डोंट वरी. हा, चला 4 पर्यंत सगळे आले. चॅटबॉक्समध्ये 4 टाईप करा. 4. येस. हेमंत कडू 4. मोहन पोमने सर 4. प्रतीक सरीसे, प्रतीक फडतरे, रवींद्र सर, चव्हाण मॅम, कुमार सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. कुमार इज वन ऑफ माय स्टाफ मेंबर, इज व्हेरी ऍक्टिव्ह. मोहन माळी सर. अरे रुपाली मॅडम, काय मिस आहे? 3 काय मिस आहे परत सांगू? नंबर 1 एन्झायटी डिसऑर्डर, नंबर 2 जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर, नंबर 3 डिप्रेशन. ओके. नंबर 4 आता शिकणार आहोत आपण. आय एम सॉरी. नंबर 4 आपण आता शिकणार आहोत. 3 पर्यंत झालेला आहे. नंबर 4. ओके, 3 पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. सी. क्लिअर नसेल तरीही तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क क्वेश्चन. आपल्याला टाइमचं बंधन नाहीये डिअर फ्रेंड्स. ओके, ग्रेट. विशाल खरात सर फ्रॉम बारामती, क्या बात आहे. नेक्स्ट आहे नंबर 4. त्याला म्हणतात OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, OCD. येस. ठीक आहे, चॅटबॉक्स मधून बाहेर या, लिहून घ्या OCD.
नंबर 4 आहे OCD. OCD. OCDचा अर्थ काय आहे? ठीक आहे. चॅटबॉक्स मधून बाहेर या सगळे. कम इन टू द रिअल रिअल लाईफ. चला, OCDचा अर्थ आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. म्हणजे काय? रिपीटेड थॉट्स, कंपल्सिव्ह ऍक्शन्स. म्हणजे कळत नकळतपणे एखादी क्रिया वारंवार आपल्याकडून घडते, त्याला म्हणायचं OCD. महिलांमध्ये जास्त आहे. कडी लावलेली असते दाराची, वारंवार चेक करणार. गॅस रेग्युलेटर किचनमधला रात्री झोपताना बंद केलेला असतो, वारंवार चेक करणार. मोबाईल चार्जिंगला लावायचा असतो, प्लग इन केलेला असतो, पण सारखं चेक करणार. 4थ्या-5व्या माळ्यावरती राहत असतात. कुठेतरी फिरायला जायचं असतं, खाली आल्यानंतर आठवतं याला लॉक लावले की नाही, परत वर जाणार. वारंवार हात धुणार. अतिस्वच्छता. ओके, अतिस्वच्छता. कोविडमध्ये असे बरेच माझ्याकडे क्लायंट आले होते. कोविडमध्ये सवयच लागली होती वारंवार सॅनिटाईज लावून लावून, आहे ना. अतिस्वच्छता, OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. म्हणजे काय? OCD मध्ये काय येतं, आपण भविष्यात पूर्ण डीपमध्ये सायकोलॉजीची बॅच नाही काही, मला वाटलं सायकोलॉजीची बॅच. ओके, आपण नंतर हे थोडंसं शिकूयात. त्याच्यामध्ये काय आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये काय आहे? रिपिटेटिव्ह थॉट्स. रिपिटेटिव्ह थॉट्स, एकच विचार वारंवार येणार, एकच कृती आपल्याकडून कळत नकळतपणे वारंवार होत असेल तर त्याला म्हणायचं OCD. माझ्याकडे क्लायंट आहेत बारामतीला, नाव आहे मोदी. हसण्यासारखं आहे ना, बारामतीतले क्लायंट आहेत, नाव मोदी आहे. 2000, मला आठवत नाही, 2014 15-16चे ते क्लायंट असतील. ॲक्च्युली त्यांचं माहेर आहे मालेगाव. मालेगावमध्ये मला आठवत नाही, कधीतरी एक फार वर्षांपूर्वी हिंदू मुस्लिमांची भांडणं झाली होती, मारामारी वगैरे वगैरे बरंच काय काय झालं होतं. तर ते पेशंट माझ्याकडे होते, त्या मोदी मॅडम. अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. नेक्स्ट झूममध्ये त्यांना पण जॉईन करायला सांगूयात. तर काय व्हायचं की ते सेशनला बसले, सेशनमध्ये डीप ट्रान्समध्ये गेले की अचानक ओरडायचे 20. अचानक म्हणायचे 20. 20 संख्या त्यांच्या डोक्यात बसली होती. मी त्यांना विचारलं 2-3 वेळा की मॅडम 20 काय आहे, 20 काय आहे? ते सांगत नव्हते. आणि एकदा असंच सहज गप्पा मारत बसलो होतो मी, माझी वाईफ, मोदी मॅडम वगैरे सगळेच. मग त्यांनी माझ्या वाईफला सांगितलं, दिशाला सांगितलं की तिथे मालेगावमध्ये हिंदू मुस्लिमांची भांडणं झाली होती त्यावेळेस. ति- तिथे असे 20 डेड बॉडीज पडले होते, असं काय 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 त्यांनी बघितलं होतं. त्यामुळे ती 20 जी संख्या आहे ना, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी स्टोअर झाली आणि ती 20 संख्या त्यांची OCD बनली. डिअर फ्रेंड्स, कुठलंही ॲक्शन, कोणती इमेज, कोणती सिच्युएशन, कोणतंही वर्ड, कोणतंही रिपिटेटिव्ह ॲक्शन हे जर होत असेल तर त्याला म्हणायचं OCD. हे सुद्धा ओव्हर थिंकिंगने होते. मग आजपासून विचार करा की कोणत्या गोष्टीवरती विचार करायचा आणि कोणत्या गोष्टीवरती विचार नाही करायचा, ते आपण पुढे शिकणार आहोत. ओके. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे रिपिटेटिव्ह थॉट्स, वारंवार एकच विचार वारंवार होणार. हा, पण त्याचं ड्युरेशन खूप लॉंग असतं. नाही तर असं नाही की तुम्ही पॅरेंट्स आहात, तुमची मुलगी किंवा मुलगा 12वीला आहे आणि तुम्हाला टेन्शन येते की मुलाचं कसं होईल. दॅट इज नॉट OCD, दॅट इज अ केअरिंग. तो 12वी पास झाला, परत 13वीला गेला, विषय संपला. पण OCD संपत नाही. ओके, गेटिंग. कोणतरी म्हणते ते 5-7 इयर्स, मला आठवत नाही एक्झॅक्टली काय. ओके, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नंबर 4 सुद्धा हा आजार आहे, ओव्हर थिंकिंगमुळे होतो. नंबर 5, वैशाली मॅडम तुम्ही बोलला होता. नंबर 5 इज अ पॅनिक अटॅक्स, त्याला आपण म्हणतो पॅनिक डिसऑर्डर्स. पॅनिक अटॅक लिहू नका, आपण आजार लिहिणार आहोत. पॅनिक डिसऑर्डर नंबर 5, पॅनिक डिसऑर्डर. अटॅक फक्त डायरेक्ट हार्ट अटॅक्स नसतात, सुरुवातीला पॅनिक अटॅक्सच असतात बऱ्यापैकी. पॅनिक अटॅक म्हणजे काय? अचानक पॅनिक अटॅक काय येतो? भीतीमुळे येतो, भीतीमुळे. मग भीती काय आहे? ओव्हर थिंकिंगचा आउटपुट आहे. भित्रे लोक काय आहेत? भित्रे लोक ओव्हर थिंकर आहेत. समजून घ्या, रूट कॉज समजून घ्या डिअर फ्रेंड्स, रूट कॉज समजून घ्या. मग आपण भित्र असू तर याचा अर्थ काय? आपण ओव्हर थिंक करतो, अनवॉन्टेड ओव्हर थिंक करतो आहोत. नंबर 5 मी सांगितलंय, पॅनिक डिसऑर्डर. नंबर 6, ज्यावरती मी आता
काल रात्री जवळपास 12 साडेबारा सव्वा बारापर्यंत मी तुमच्यासाठी स्क्रिप्ट लिहित होतो. दॅट इज कॉल्ड नंबर 5 इनसोमनिया. इनसोमनिया म्हणजे काय? स्लीप डिसऑर्डर, झोपेच्या तक्रारी. मराठीत लिहिलं तरी चालेल. नंबर 6 झोपेच्या तक्रारी. आता कमिशनर साहेब बोलले ना की जवळपास हे सगळ्यांनाच आजार आहे. आता ओव्हर थिंकिंग जवळपास सर्रास सगळ्यांना आहे. का आहे? हे टेक्नॉलॉजी, फास्ट फूड, फास्ट लाईफ, फास्ट इंटरनेट, सगळं फास्ट आहे ना. त्या फास्टमुळे आपलं एवढं वॉस्ट आजार वाढलेत. ओके. येस, दॅट इज कॉल्ड पॅनिक डिसऑर्डर, पॅनिक अटॅक. पॅनिक डिसऑर्डर मध्ये काय? पॅनिक अटॅक्स कशामुळे? भीतीमुळे. पॅनिक अटॅक्स डॅश करा आणि भीती लिहा. नंबर 6 मी काय सांगितलं? इनसोमनिया. इनसोमनिया म्हणजे काय? झोप न लागणं किंवा तुटक तुटक झोप. 10ला झोपता 1ला जाग येते, 1ला परत 2ला झोपता 4ला जाग येते, 4ला झोपता परत 6ला जाग येते. नंतर मग 6 नंतर जाग आल्यानंतर मग परत झोपावंसं वाटतं. दिवसभर कधी झोप लागते. किंवा काही जण असे आहेत की रात्री 2ला एकदा जाग आली की परत झोप लागत नाही. हे पण काय आहे? सायकोलॉजिकली स्लीप डिसऑर्डर, त्याला इनसोमनिया म्हणतात सायकोलॉजीमध्ये. इनसोमनिया. इनसोमनिया म्हणजे काय? झोप न लागणं, तुटक तुटक झोपणारी, तुटक तुटक. नंबर 6 झालेत. ओके, ग्रेट. डोंट वरी, जरी तुम्ही प्रॉपर नोट्स काढले नसतील ना तर आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सॲपचे, बारामती आणि पुणे, 2 ग्रुप वेगवेगळे आहेत. दोन्ही क्लायंट्सचे ग्रुप वेगवेगळे आहेत, सेपरेट आहेत. उद्या तुम्हाला ग्रुपमध्ये हे ओव्हर थिंकिंगमुळे होणारे मानसिक आजार हे पूर्णपणे नोट्स तुमच्या ग्रुपमध्ये येतील. डोंट वरी. त्यामुळे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नोट्स तुम्ही नोट्स तर घ्याच, नो प्रॉब्लेम एट ऑल. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये घ्या. जर काही मिस होत असेल ते उद्या तुम्हाला येतील. डेफिनेटली येतील. कारण हा MA सायकोलॉजीचा सिलेबस आहे डिअर फ्रेंड्स. MA सायकोलॉजीच्या लास्ट इयरचा सिलेबस आहे हा. ओके. हा, चला नंबर 6 पर्यंत सगळं क्लिअर आहे, समजलं? चॅटबॉक्समध्ये C टाईप करू शकता. ओके, पूजा मॅम. येस. नाही समजलं तरी टेन्शन घेऊ नका. हा, प्लीज. आज तरी माईक चालू आहे, प्लीज टेक केअर ऑफ दॅट. प्लीज, माईक हॅलो चालू आहे. हॅलो सर. प्रश्न हॅलो. उत्तरे शेवटी, हॅलो. प्रश्न उत्तरे शेवटी. ते विचारायचं होतं, मला चॅट करता येत नाहीयेत आज. माझा चॅट बॉक्सचा ऍक्सेस नाही होत. ओके, नो थोडा प्रॉब्लेम. लेट. कोण बोलताय? संदेश संदेश. संदेश गोगावले. नका टेन्शन घेऊ. संदेश, नको टेन्शन घेऊ बाळा. तू उद्या मला पर्सनली मेसेज करू शकतोस. हां, येस. चलो, रेडी? इथपर्यंत क्लिअर? संदेश, क्लिअर इथपर्यंत? ओके, फाईन. हो सर. नाही जरी समजलं, डोंट वरी. जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत मी समजवत राहणार. ओके. अंगद सर, वेलकम. या, चलो, इथपर्यंत क्लिअर? हा, परत आपण रिकॅप करणार आहोत, डोंट वरी. येस. नंबर 6 झालेला आहे. इन्सोमनिया म्हणजे झोपेच्या तक्रारी, झोप न लागणं, तुटक तुटक झोप लागणं, रात्री अचानक जाग आली की परत झोप लागत नाही, याला म्हणायचं इन्सोमनिया. इन्सोमनियाचा रूट कॉज काय आहे? ओव्हर थिंकिंग. आपण डायरेक्ट जातो कुणाकडे तरी, मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नाव नाही घेणार, आणि वी स्टार्ट मेडिसिन्स. बट रूट कॉजला मेडिसिन काम करतात का डिअर फ्रेंड्स? नो, नॉट एट ऑल. मग रूट कॉजला जाऊन काम करण्यासाठी आपल्याकडे आहे थेरपी, दॅट इज कॉल्ड सायकोथेरपीज, हिप्नोथेरपीज, EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक, सो मेनी थिंग्स. चलो, डन. हा डिअर फ्रेंड्स, मी इथे कुठली ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी फीस भरलेली आहे. फीस भरून तुम्ही माझ्याकडे आलेला आहात. त्यामुळे देर इज नो एनी काइंड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स, राईट? येस. नेक्स्ट आहे नंबर 7. याच्यासाठी बरेच लोक माझ्याकडे येतात. दॅट इज कॉल्ड सोशल एन्झायटी डिसऑर्डर. कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही, नवीन लोकांसमोर बोलू शकत नाही, क्राऊडमध्ये बोलू शकत नाहीत. दॅट इज सोशल एन्झायटी डिसऑर्डर. हल्ली खूप वाढलंय. गर्दीमध्ये जात नाहीत लोक,
गर्दीमध्ये ड्रायव्हिंग करावं असं वाटत नाही, लोकांमध्ये जात नाहीत. यालाच काय म्हणतो आपण? सोशल एन्झायटी डिसऑर्डर. इट इज कॉल्ड इनडायरेक्टली याला काय म्हणायचं? आयसोलेशन. आयसोलेट करून घेतो ना तो व्यक्ती, एकटा एकटा राहतो, कुठेही जात नाही, मित्रांना फोन लावत नाही, बड्डेला जाणार नाही, कुठल्याही पार्टीला जाणार नाही. बाय द वे, मी कुठल्या पार्टीला जा म्हणत नाही, मी स्वतः जात नाही कुठे. ओके. नाही ते विजय सरांनी सांगितलं, पार्टी सॅटर्डे चलो, मीच जात नाही. सॅटर्डे पुण्यात आहे तरी मी तुमच्यासोबत असतो, पुण्यासारख्या ठिकाणी एकटा वन मॅन शो तरी मी तुमच्यासमोर आहे. राईट. दॅट इज कॉल्ड वॉट? सोशल एन्झायटी डिसऑर्डर. लोकांसमोर जाण्याची भीती. ओके. आणि डिअर फ्रेंड्स, हे आजचं सेशन फक्त शिकून सोडायचं नाही, तुम्हाला लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला यापैकी कुठले प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला क्लिनिकचा नंबर तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमचं नाव, फॉर एक्झाम्पल संजय ढवळे, उदाहरण देतोय संजय सर, फॉर एक्झाम्पल तुमचं नाव येईल आणि ह्यातले जे काय प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स तुम्ही लिहिणार आहात, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. मग तुम्ही क्लिनिकच्या नंबरवरती मेसेज करणार आहात आणि हार्डली सोमवारपर्यंत तुम्हाला 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 असलेल्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड प्रत्येक, ओके 3 प्रॉब्लेम्स आहेत, 3 प्रॉब्लेम्स इज इक्वल टू 30, म्हणजे 3 × 10, 30 ॲफर्मेशन्स तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, कन्नड कोणत्याही भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये येईल. ओके. ॲफर्मेशन्स रिट्रीटमध्ये तर डीपमध्ये शिकणार, डोंट वरी. रिट्रीट हा तुमचा पुनर्जन्म असणार आहे. ओके. रिट्रीट हा तुमचा पुनर्जन्म असणार आहे. एवढं डीपमध्ये आपण वेगळा अर्थ घेऊ नका. पुनर्जन्म, पास्ट लाईफ, मीच स्वतः त्या गोष्टीवरती बोलत नाही. पुनर्जन्म याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की न्यू व्हर्जन ऑफ युअर सेल्फ, बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. राईट. ते आपण रिट्रीटमध्ये घेणार आहोत. चलो. सोशल एन्झायटी डिसऑर्डर नंबर 7 आहे, लोकांसमोर बोलण्याची भीती, जाण्याची भीती, बसण्याची भीती. ओके. येस. या. नेक्स्ट आहे नंबर 8, दॅट इज, जस्ट अ सेकंड, इथे एक क्लायंट आहे, त्याला हा खूप मोठा प्रॉब्लेम, फक्त मी त्याचं नाव नाही घेणार. ओके. कुणाचं नाव घेणार नाही, डोंट वरी. ओके. बाय द वे, येस येस, ही इज देअर. ओके. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊ नये का? दॅट इज, आपण हा शब्द ऐकलाय का? काहीतरी ट्रॉमा झालाय त्याच्या आयुष्यात. ट्रॉमा आहे, ट्रॉमा. किती जणांनी ऐकला? चॅटबॉक्समध्ये आई टाईप करा. ट्रॉमा, ट्रॉमा. मी पण ऐकलाय. सर काहीतरी ट्रॉमा झालाय त्याच्या आयुष्यात, असं काहीतरी घडलंय ते त्याला आठवतंय. चॅटबॉक्समध्ये मी बघतोय. ओके, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ऐकलंय म्हणून आई टाईप करताय की तुम्हाला आहे ट्रॉमा म्हणून तुम्ही आई टाईप करताय? ओके. येस, ऐकलंय. ओके, यू लिसन दॅट. फाईन. ग्रेट ग्रेट. ओके, फाईन. तर नंबर 8 आहे, दॅट इज पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. आजाराचं नाव बघा, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. तुम्ही मनाचे डॉक्टर बनताय सगळे, क्या बात आहे. एवढं डीप मध्ये शिकताय आपण. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. मराठीत सोपं करून सांगणार आहे, रागाने बघू नका. मराठीत सांगणार आहे. याचा अर्थ काय माहितीये का? भूतकाळातील घटनांवर, घडलेल्या घटनांवर वारंवार विचार करणे. भूतकाळातील घडलेल्या घटनांवर वारंवार विचार करणे. मराठीत माझ्याकडे नोट्स नाहीये, मी इंग्लिशमध्ये स्टडी करतो, तरी पण तुमच्यासाठी मी मराठी वर्जन करायचा प्रयत्न करतो. भूतकाळात घडलेल्या घटनांवर सतत विचार करून वर्तमान काळ गमावणे म्हणजे काय? पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. मी सुरुवातीलाच बोललो, थोडंसं तुम्हाला हार्ड वाटेल, पण डोंट वरी. मयुना. नंबर 9. ओके, 8 पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? चॅटबॉक्समध्ये 8 टाईप करा. 100% नाही समजलं, 50% जरी समजलं, डोंट वरी. फाईन. ग्रेट ग्रेट ग्रेट. क्या बात आहे, सगळे ऍक्टिव्ह आहेत. व्हेरी नाईस. आज आपला सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला, झूमचा सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला. ग्रेट. गणेश क्षीरसागर, ग्रेट. चल. नंबर 9 ना, या आता ज्या या रूममध्ये, झूमच्या रूममध्ये, मीटिंग नाही, झूम रूम जी आपली आहे, त्याला रूमच म्हणतो आपण. याच्यामध्ये जेवढे लोक आहेत ना, त्यातले 80% लोकांना हा पुढचा प्रॉब्लेम असू शकतो. दॅट इज कॉल्ड हेल्थ एन्झायटी. मला काहीतरी होईल, मला अटॅक होईल, हे होईल, ते होईल, मी गेलो, माझ्या नवऱ्याचं काय, माझ्या बायकोचं काय, माझ्या मुलाचं काय.
ओके, दॅट इज कॉल्ड हेल्थ एन्झायटी. म्हणजे काय? आजाराची भीती, आजार होण्याची भीती, असं लिहा, आजार होण्याची भीती. फक्त आजार होण्याची भीती नाही, त्या आजारामुळे मृत्यू होण्याची भीती. दॅट इज कॉल्ड व्हॉट? हेल्थ एन्झायटी. मला वाटलं फक्त 5-10 मिनिटं जातील हे एक्सप्लेनेशन, जवळपास 1 तास गेला. दॅट्स ओके. टॉपिक महत्वाचा आहे, अंडरस्टँड झालं पाहिजे. आणि आपला नियम सगळ्यांना माहिती आहे ना, डीप मध्ये शिकायचं, नाही तर शिकायचंच नाही. आपण डीप मध्ये शिकणार सगळं. हेल्थ एन्झायटी सगळ्यांना समजलं का? यस. ओके. नेक्स्ट काय आहे? हेल्थ एन्झायटी नंतर आहे जवळपास, मी तर म्हणेन 90% लोकांना हा प्रॉब्लेम असू शकतो. दॅट इज कॉल्ड बर्नआउट वाटणं. बर्नआउट मीन्स वॉट? मानसिक थकवा, मोटिवेशन कमी, असं सारखं गळपटल्यासारखं वाटणं, हवा गेल्यासारखं वाटणं, फुस. सकाळी बघितलं सेम, दुपारी बघितलं सेम, संध्याकाळी बघितलं सेम, एनर्जी डाऊन. दॅट इज कॉल्ड बर्नआउट. नंबर 10 काय आहे? ओव्हर थिंकिंगमुळे होणारा प्रॉब्लेम, बर्नआउट. अजून आपण स्लाइडकडे आलेलो नाहीये. ओके. कोणाला असं वाटतं की मी रिपीट करायला पाहिजे परत? नितीश मराठे सर म्हणतायत रिपीट. ओके. कोणाकोणाला वाटतं रिपीट करायला पाहिजे? त्यांनी आर चॅट बॉक्समध्ये. मलाही वाटतं रिपीट करायला पाहिजे, कारण टॉपिक थोडा हार्ड आहे. मी स्वतः आर टाकलेला आहे तिथे. मलाही वाटतं रिपीट केलं पाहिजे. पूर्ण नाही, 1 तास पूर्ण नाही, हार्डली 5-10 मिनिट्स पुढचे. हिरेन शाह. ओके. अनिता सुपर. ओके, फाईन. ओके. ज्यांना वाटत नाही की मी रिपीट करायला पाहिजे, रिपीट ऑल 10 पॉइंट्स वन्स. ओके. अंगद सर, इट्स माय मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स माय ड्युटी. मी तुम्हाला करा. ओके, डोंट वरी, आय एम गोइंग टू रिपीट अगेन. मला फक्त नावं बघायचेत. मी पण ठरवले, जे कमेंट करतात, जे ऍक्टिव्ह असतात ना, त्यांनाच वेळ द्यायचा, बाकी कोणालाही देणार नाही मी वेळ. आय रिस्पेक्ट माय टाइम. कारण जे काहीच करत नाही, चॅटबॉक्समध्ये जिवंत नाहीत, व्हिडिओ ऑफ आहे, थेरपी पण अटेंड करत नाही, काहीच करत नाहीत. मग काहीच करत नाही, मग का करताय सगळं? अश्विनी जाधव. ओके, अश्विनी जाधव मॅम, रेखा बांदल मॅम, गणेश क्षीरसागर. ओके. सगळ्यांना वाटतं रिपीट केलं पाहिजे. माझा एक मित्र आहे, त्याला मी सहज विचारलं, का रे धुरंधर पिक्चर बघितला का? तो म्हणला हो. मग बघितला गे? अरे वा, कसा आहे? अरे मस्त आहे, तू पण बघ. म्हटलं हा बघतो. मी 3 वेळा बघितला, 3 वेळा. काय म्हटला तो? 3 वेळा बघितलं. मी म्हटलं का रे बाबा, एकदा बघितलं समजलं नाही का? नाही नाही नाही, पिक्चर जबरदस्त आहे. कदाचित हा पिक्चर, आजचा हा ओव्हर थिंकिंगचा पिक्चर तुम्हाला समजलं नाही म्हणून तुम्ही रिपीट करायला सांगत नाही. जबरदस्त पिक्चर आहे. ओके. जबरदस्त पिक्चर आहे म्हणून तुम्ही रिपीट करायला सांग. एम आय राईट? एम आय राईट? ओके. पिक्चर जबरदस्त आहे, हाऊसफुल आहे. पार्ट 2 पण येणार आहे धुरंधरचा, आपल्या धुरंधरचा. कदाचित पार्ट 3 पण येऊ शकतो. ओके, ग्रेट ग्रेट. टॉपिक हार्ड आहे, आय कॅन अंडरस्टँड. हे सायकोलॉजिस्ट लोकांना पण लक्षात येत नाही, एवढा डीप आहे हा. आपण तर त्या क्षेत्रातले नाही आहोत, तरी पण आपण वी आर ट्राईंग आवर बेस्ट टू अंडरस्टँड. फाईन. चला, आपण फक्त ओव्हर थिंकिंगमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेऊयात. त्याच्यानंतर मग आपण काय करूयात, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ह्या प्रॉपर नोट्स पण तुम्हाला शेअर करेल, डोंट वरी. माझी एक तुम्हाला कळकळीची नम्र विनंती, इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू, ऑल ऑफ यू. मी जे तुम्हाला हे 10 प्रॉब्लेम सांगितलेले आहेत, त्या 10 पैकी आता रात्री झोपताना 10 पैकी मला किती आहेत, 10 पैकी 9 आहेत, 8 आहे, 7 आहेत, असलं बडबड करत झोपू नका. 10 पैकी 10 जरी असले, टेन्शन घेऊ नका. हे आजार मी का दिलेत? ओव्हर थिंकिंगमुळे होतात, आपल्याला ओव्हर थिंकिंग करायचं नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नाही तर तुम्ही जजमेंट काढत बसाल, अरे हा एन्झायटी डिसऑर्डर आहे, पोस्ट ट्रॉमॅटिक. ओके, पास्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर आहे, हे आहे, ते आहे, हेल्थ एन्झायटी आहे, बर्नआउट होतं, इन्सोमनी आहे. नो 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 नो. जरी असेल तरी डोंट वरी, जरी असेल तरी डोंट वरी. आपण डीप शिकणार आहोत सेल्फ हिप्नॉसिस इन द रिट्रीट. एकदम डीप शिकणार आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही रिट्रीटमधून बाहेर पडाल, त्यावेळी तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला स्वतःवरती स्वसंमोहन करायला जमेल, हे मी ह्या प्लॅटफॉर्मवरती
पब्लिकली सांगतो, सगळ्यांना जमेल. इट इज माय कमिटमेंट, सगळ्यांना जमेल. फुल डीप ट्रान्समध्ये तुम्ही जाऊन संमोहनात जाणार, संमोहनात थांबणार, संमोहनात प्रोग्रामिंग करणार, संमोहनातून मस्त एकदम सुरक्षित बाहेर पडणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. डोंट वरी. बाय द वे, रिट्रीट कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. माहिती आहे ना सगळ्यांना? इट इज फ्री ऑफ कॉस्ट, कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. फक्त काही कंडिशन अप्लायज आहेत, ते तुम्ही टीम सोबत बोलू शकता. चलो, आता आपण येऊयात मुद्द्याकडे. ओव्हर थिंकिंगमुळे होणारे मानसिक आजार. त्यातला नंबर 1 आहे एन्झायटी डिसऑर्डर. एन्झायटी डिसऑर्डर. एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? सतत चिंता, सतत घाबरणं, सतत अस्वस्थता. रिपीट करतोय. सतत चिंता, सतत घाबरणं, सतत अस्वस्थता. याला म्हणायचं एन्झायटी डिसऑर्डर. बाय द वे, जे तुम्हाला फॉर्म भेटलं असेल, मला वाटतं आपण ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे, केस हिस्ट्री फॉर्म. त्याच्यामध्ये डीपमध्ये आपण शिकणार आहोत. पण केस हिस्ट्रीच्या अगोदर मला वाटलं हा टॉपिक महत्वाचा आहे. आपल्या कमिशनर साहेबांनी पण सजेस्ट केलं होतं, म्हणून आपण हा टॉपिक घेणार आहोत. नंतर केस हिस्ट्रीकडे वळणार आहोत. नंबर 1 एन्झायटी डिसऑर्डर. नंबर 2 जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर. जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर. जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीबद्दल एकदम अति विचार करणं. प्रत्येक गोष्टीबद्दल. नाही झालं तर, असं झालं तर, मुलगा नापास झाला तर, मुलगा पास झाला तर, पास झालं तरी टेन्शन, नापास झाले तरी. मुलगी लग्नाला हो म्हणेल का? मुलगी नाही म्हणेल का? मुलगी पळून जाईल का? कसलाही विचार करता. अरे मुलगी आहे, शांत आहे, कशाला भरताय तिच्या डोक्यात नको ते? आपणच भरतोय सगळं. जनरलाइज्ड डिसऑर्डर. नंबर 3 डिप्रेशन. हल्ली सगळ्या जाहिरातीमध्ये तेच दिसतं, डिप्रेशन. असं डोक्याला हात लावून, असं डोक्याला हात लावून. माझ्याकडे एक न्यूज आली, 99 पॉईंट कितीतरी टक्के पडले, त्या मुलीने सुसाईड केलं. आज माझ्याकडे आहे, तुम्ही ग्रुपमध्ये पाठवेल. म्हणजे तुम्ही त्याच्यातून मोटिवेशन नाही घ्यायचं, तुम्ही हे शिकायचं की आपल्या अवतीभोवती जी मुलं आहेत, कॉलेज गोईंग स्कूलला जाणारे मुलं, त्यांची आपण काउन्सिलिंग करू शकतो. दॅट इज डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय? नकारात्मक विचार. नकारात्मक विचार, उदासीनता, इंटरेस्ट कमी होणं, त्याला म्हणतात डिप्रेशन. प्रत्येक गोष्टीबद्दल डिप्रेशन. नंबर नेक्स्ट ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग, रिपीटेड ॲक्शन, रिपीटेड थॉट्स, कंपल्सिव्ह ॲक्शन्स. सारखे त्याच गोष्टी, रिपीटेड थॉट्स, तो विचार, वारंवार तोच विचार, वारंवार हात धुवावंसं वाटणं, अतिस्वच्छता, सारख्या त्याच रिपीट गोष्टी. दरवाजाची कडी लावली की नाही, वारंवार 2-3 वेळा चेक करणार, वारंवार हात धुणार. ह्याला म्हणायचं ओसीडी. नेक्स्ट आहे पॅनिक डिसऑर्डर. वैशाली मॅडम बोलल्या की पॅनिक अटॅक येणं ओव्हर थिंकिंगमुळेच होतं ते. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय? की अटॅक जसा येतो ना डायरेक्ट, तसं हा पॅनिक डिसऑर्डरमध्ये घाम येणं, भीती वाटणं, चक्कर येणं, शिवरिंग होणं, याला म्हणतात पॅनिक अटॅक्स. पॅनिक डिसऑर्डर. भीती वाटण्याचं मूळ कारण काय? भीती वाटणं. नेक्स्ट आहे इन्सोमनिया. इन्सोमनिया म्हणजे काय? झोप न लागणं, तुटक झोप लागणे. झोप लागेल की नाही याची पण एन्झायटी असते. स्लीप एन्झायटी म्हणतात त्याला, की मला झोप लागेल की नाही, नाही लागली तर, बरं लागलीच तर, अचानक जाग आली तर, तर 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 कमॉन यार, किती तर? येस, नो तर. चलो नेक्स्ट काय आहे? सोशल एन्झायटी डिसऑर्डर. हे जे कॅमेरा ऑन करत नाहीत ना, त्यांना कदाचित सोशल एन्झायटी डिसऑर्डर असू शकते, की स्वतःच्या दिसण्याबद्दल, असण्याबद्दल, गेस्चर, पोश्चर, बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, व्हॉइस मॉड्युलेशन, याच्याबद्दल त्यांना एन्झायटी असते. दिसण्याबद्दल असते, अरे माझं ओव्हरवेट आहे, अरे मी व्यवस्थित दिसत नाही, माझी हेअरस्टाईल अशी आहे वगैरे. कम ऑन यार, वी हॅव टू लव्ह युअर सेल्फ. वी हॅव टू लव्ह अवर सेल्फ. स्वतःला प्रेम करणं गरजेचं. मी तेच सांगेल, चला उद्यापासून तेच सांगणार आहे मी तुम्हाला. आज फक्त आजार शिकूयात. नेक्स्ट आहे सोशल एन्झायटी डिसऑर्डर. मी बोललो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. नाव मोठं आहे, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल वर्तमान काळात विचार करणे. भूतकाळात घडलेल्या गोष्टी, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर. इयत्ता 8वीत होतो त्यावेळेस आमच्या शिक्षकांनी आमचा अपमान केला. आता कितवीला आहे? शिक्षक कुठे आहेत? तू कितवीला आहेस? आता तुझी मुलं 8वीत आहेत, शिक्षक कुठे आहेत? ढगात. मग तू काय प्रॉब्लेम काय? नाही नाही नाही, तेव्हा बोलले होते. मग जा ना, भेटून ये त्यांना. ओके, कमॉन यार.
काय करणार आहे भूतकाळात घडलेल्या गोष्टी? ती व्यक्ती आहे का? जाऊन बोलणार आहे का तुम्ही? ती व्यक्ती सॉरी म्हणणार आहे का तुम्हाला? झालं ना. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, भूतकाळात घडलेल्या अनवॉन्टेड गोष्टींचा वर्तमान काळामध्ये विचार करून वर्तमान काळाची वाट लावणे म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर. तुमच्या भाषेत सांगितलं. सायन्स थोडंसं अवघड वाटतं. नेक्स्ट आहे नंबर 9, हेल्थ एन्झायटी. हेल्थ एन्झायटी म्हणजे काय? मला काहीतरी आजार होईल आणि आजार झाल्यानंतर पूर्वजांकडे जाईल. लक्षात येत आहे? पूर्वजांचा कॉल येईल, ते मिस कॉल देतील पण मी कॉल उचलेल. राईट? सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, हेल्थ एन्झायटी. सर कसं तरी होतंय, सर भीती वाटते, सर घाम आला, सर असं झालं. माझ्याकडे क्लायंट आहेत आता ते आहेत झूममध्ये. त्यांना एन्झायटी वाटते. एन्झायटी वाटली ना, ते मला फोन करतात, भेटायला येतात. मी काही करत नाही, मी त्यांना स्माइल देतो, त्यांची एन्झायटी जाते. कोण आहेत का इथे? अनम्यूट करून बोलू शकता. आहेत, मी स्वतःहून नाव नाही घेणार. फार स्ट्रेसमध्ये जातात, फार प्रचंड भीती वाटते. कोण आहेत का इथे ती व्यक्ती? येस सर. संजय सर बरोबर आहे का? बरोबर आहे सर. काही नाही सर, तुम्हाला बघितलं ना बरं वाटतं. सर तुमची स्माईल बघितली बरं, सर तुमचा आवाज ऐकला. त्या दिवशी तर एवढं फास्ट आलं ती गाडीवरती, बापरे. मी म्हणलं का आलं? नाही नाही सर, तुम्हाला भेटायचं होतं, तुम्हाला बघायचं होतं. आहे म्हणजे फेसबुकला खूप सारे फोटो आहेत. ओके. पण हे तुमच्यावरचं प्रेम आहे, विश्वास आहे, सगळ्या गोष्टी आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. संजय सर हेच आहेत आता हक्काची माणसं. बघा माझ्याकडे तुम्ही येताना पेशंट म्हणून येता, पण थांबता आयुष्यभर माझ्या आयुष्यात एक फॅमिली मेंबर म्हणून. बरोबर. लक्षात येत आहे? गेल्या लास्ट टू लास्ट वीकमध्ये माझ्याकडे वेळ नव्हता. माझ्याकडे बघा कसल्या टेक्निक्स आहेत. हा, ही टेक्निक फक्त मेलसाठी आहे, मेल फिमेलसाठी नाही आहे. त्या दिवशी संजय सर फार घाबरले होते. मला थेरपी होती, 2-3 क्लायंट्स वेटिंगला होते. ते व्यसनमुक्तीचे दारू पिऊन आलेले, त्यांना काउन्सिलिंग करायची होती. बरंच काय काय काय. शनिवार रविवारचा वेळ होता, रविवारचा दिवस होता. बरंच काय 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 काय. मी विचार केला तर संजय सर तर थोडेसे घाबरले. त्यांना काय बोलायचं, काय करायचं, वेळच नाहीये. सगळे वेटिंगला बसलेत. मला वाटतं 10-15 लोक बाहेर वेटिंगला होते. पण संजय सर मला भेटायला आले. त्यांना फार अस्वस्थ वाटत होतं. मग तो मुन्ना भाई, अरे एमबीबीएस, फक्त शेक केला, शेक हँड केला. अरे संजय सर टेन्शन घेऊ नका, मी आहे. फक्त मी त्यांना हक केलं. एम आय राईट संजय सर? त्यामुळे मी येस सर, बोलतो राईट हे सर. फक्त मेलसाठी, फिमेलसाठी नाहीये. ओके. त्यांना मी फक्त येस. हक केलं. जाताना ती व्यक्ती एवढी स्माइल देत गेली. बरोबर ना संजय सर? ही वॉज येस सर, येस सर. ओके. ही वॉज कम्प्लिटली फाईन. त्यामुळे असं म्हटलं जातं की ऑरा फार मॅटर करतं. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं, पॉझिटिव्ह हे झूम सेशन मी का देतोय? पूर्वी देत नव्हतो. बंडोपंत कंक, एम आय राईट? बरोबर आहे का? पूर्वी हे देत नव्हतो. पूर्वी मी काय करायचो माहितीये? हॉटेल्स बुक करायचो, ऑडिटोरियम बुक्स करायचो. हाऊसफुल हॉटेल ऑडिटोरियम असायचे. बंडोपंत कंक, सारिका कंक मॅडम हे जुनी मंडळी आहेत. हाऊसफुल हॉटेल बुक करायचो. त्या हॉटेलचे चार्जेस तर खूप असायचे. तरी सुद्धा लोक कमी यायचे का? कारण मी संडेला घ्यायचो आणि सकाळी 6:30-7ला बोलवायचो त्यांना, मुद्दाम सकाळी बोलवायचो. आणि आता काय माहितीये का? आता मस्त आपण आपल्या टायमिंगनुसार बसू शकतो, ऐकू शकतो. आणि काही जण इथे मल्टीटास्किंग पण काही जण करतायत, कॅमेरा ऑफ ठेवून मस्त तिकडे खातायत. काही जण झोपून ऐकतायत. पण इट इज गुड ना तुमच्यासाठी. ऍटलीस्ट फुल ना फुलाची पाकळी काहीतरी जाते डोक्यात. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. येस संजय सर, टेन्शन घेऊ नका, आय एम ऑलवेज विथ यू. चलो. थँक्यू सर, नंबर थँक्यू सर. या मोस्ट वेलकम सर, मोस्ट वेलकम. नंबर 8 आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. नंबर 9 आहे हेल्थ एन्झायटी. हेल्थ एन्झायटी. आज संजय सर मला येऊन म्हणाले की सर असं होतं, तसं होतं, माझ्यामुळे माझ्या आईला त्रास, आई वडिलांना, घरच्यांना त्रास, वाईफला त्रास, यांना त्रास, त्यांना त्रास. 2 ते 3च आठवडे झाले संजय सर येतात. संजय सर किती फरक आहे तुम्हाला? हो सर, खूप फरक आहे सर. खूप. आणि मी त्यांना एकच म्हणतोय, अरे मेरे भाई ये बस ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. फक्त आणि ट्रेलर सर, दाखवतोय मी तुम्हाला. प्रत्येक ह्याला सेशनला आलो, थेरपीला आलो ना, तुम्हाला भेटावंच वाटतं. तुम्ही जरी नाही म्हटले तरी भेटावंच वाटतं. Yes. पण प्रॉब्लेम काय की वेळेत अभावी नाही भेटतायत. पण झूम प्लॅटफॉर्म आपल्याला आहे, आपण नक्कीच इथे भेटतो आहोत. आणि डिअर फ्रेंड्स, काल मला वाटतं डॉक्टर हेमंत कडू फ्रॉम मुंबई यांनी एक कमेंट टाकली होती ग्रुपमध्ये की सर आता तुमचा आवाज आम्हाला दररोज ऐकायला भेटणार आहे. यस, मी तुम्हाला 16 प्रकारचे ऑडिओज देणार आहे. हेल्थ एन्झायटीबद्दल, ना पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर्सबद्दल, सोशल इन्सोमनियाबद्दल, असे मी तुम्हाला सांगतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, प्रॉस्पेरिटी आहे. ओके. सो मेनी थिंग्स, अबंडन्स आहे.
प्रत्येक गोष्टीवरती मी तुम्हाला माझ्या आवाजातले रेकॉर्डिंग्स तयार करून देणार आहे. ते पण मी रेकॉर्ड करतोय स्टुडिओमध्ये. इको वगैरे देऊन, म्युझिक देऊन त्याला खूप सिस्टमॅटिकली मी रेकॉर्ड करतो आहे. त्यामुळे थोडा वेळ जाणार आहे. आणि जे Zoomमध्ये कंपल्सरी अटेंड करतात, या सगळ्यांना माझ्याकडून ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यातल्या त्यात ही सगळी जुनी मंडळी जी आहेत ना, सगळ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या येस सगळे मिळणार आहे. एव्हरीथिंग, ऑल द थिंग्स. ओरा क्लिन्झिंगसाठी सेशन घ्या सर. ओके मॅडम, नक्कीच घेणार आहे. रुपाली मॅडम, तुमचं झालंय ना सेशन? ते 2016 मध्ये घेतलं होतं आपण. राईट, आठवलं का? ग्रेट ग्रेट. ओरा क्लिन्झिंग म्हणून एक मी टॉपिक घेत असायचो, पूर्वी घेत असायचो. बऱ्याच गोष्टी मी बंद केल्या, म्हणजे वेळेअभावी नाही घेता आल्या, पण बघूयात, मी ट्राय करेल. रुपाली मॅडम, नक्कीच आपण घेऊयात. रिट्रीटमध्ये ट्राय करूयात आपण. ओके, यस. चलो, नेक्स्ट आहे हेल्थ एन्झायटी झाली. लास्ट सारिका कंक मॅडम म्हणतायत की सेशन नंतरचे 8 दिवस खूप एनर्जेटिक वाटतात तुमचा आवाज सेशन ऐकून. ओके, धन्यवाद मॅम, धन्यवाद सारिका मॅडम, थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. आणि मला तुमच्याबद्दल काय आवडतं माहिती आहे का? तुम्ही दोघं हजबंड वाईफ दोघंही अटेंड करता. दॅट इज रिअली गुड थिंग. ओके, दोघंही अटेंड करता. कंक मॅडम, मिस्टर कंक अँड मिसेस कंक, सारिका मॅम अँड बंडोपंत सर. क्या बात आहे, व्हेरी गुड. त्यामुळे एनर्जी मॅच होणं साहजिकच आहे पॉझिटिव्ह लोकांसोबत. आणि मजा काय माहितीये का? लक्षात घ्या की ज्या वेळेस हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन होत असतं. टेलिपॅथिक कम्युनिकेशन माहिती आहे ना, की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करता आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होते, काहीतरी इकडून तिकडून काहीतरी होतं. राईट. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहे हा ओव्हर थिंकिंगच्या प्रॉब्लेम या टॉपिकमध्ये. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम म्हणजे मी तुम्हाला त्याची लिस्टच देणार आहे. लिस्ट देऊन तुम्ही घरी काही दिवस टिक करा की हेच करायचं. 50 गोष्टी ह्याच करायच्या. ओव्हर थिंकिंग डेफिनेटली 1000% तुम्ही कमी करू शकता. 1000%. हे सगळं ओव्हर थिंकिंगमुळे होत आहे. रवींद्र ठोसर सर, बरोबर आहे का? सिद्धार्थ कुंभार सर, हे सगळं ओव्हर थिंकिंगमुळे होत आहे. जर हे सगळं ओव्हर थिंकिंगमुळे होत असेल तर कमवून यार ते मुळापासून जाऊन आपण त्याला डिलीट करूयात ना, कट करूयात ना. लक्षात येत आहे? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू व्हेरी मच सारिका मॅम आणि बंडोपंत कंक सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सिद्धार्थ. येस. तुम्ही कमेंटमध्ये पण सगळ्यांनी लक्ष देत चला. बऱ्याच गोष्टी कमेंटमध्ये पण चालू असतात. नंबर 10 आहे बर्नआउट. बर्नआउट म्हणजे काय? मानसिक थकवा. मोटिवेशन सारखं कमी, सारखी हवा भरावी लागते. असतात, तुम्ही जिथे जॉब करता तिथे स्टाफ, अंगद सरांनी लगेच स्माईल दिली. असतात ना कॉर्पोरेटमध्ये, तर खूप सारखी हवा भरावी लागते. सारखी सगळीकडे असतात. माझ्या पण स्टाफमध्ये सगळीकडे असतात. सारखी फुस 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 सारखी हवा भरावी लागते त्यांना. क्लायंट्समध्ये असतात, फॅमिलीमध्ये असतात, स्टाफमध्ये असतात, गव्हर्नमेंटमध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये पण आहेत. सगळीकडे आहेत. ओके, सगळीकडे आहेत. मॅटर काय माहितीये का? तुम्ही हवा भरणारे आहात की हवा भरून घेणारे आहात, दॅट मॅटर्स अ लॉट. लक्षात, तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेशन देता की तुम्हाला सारखी सर, एक मोटिवेशन मिनिट गरज आहे? येस मॅम, मध्ये बोला बोलू का? प्लीज, बोला. सर, आजचा सेशन अटेंड करण्यामागचं खरं रिझन सांगू का? प्लीज प्लीज प्लीज. ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा तुमच्याकडे शिकायला येत होते तेव्हा माझ्या जावेचा प्रॉब्लेम होता. ब्लड कॅन्सर डिटेक्ट होता तिला. बरोबर. तुम्हाला आयडिया असेल माहित नाहीये, पण त्याच वेळेस आणि मी तुमच्याशी डिस्कसही केलं होतं. त्याच्यानंतर ती क्युअर झाली आणि आता जवळजवळ 13 ते 14 वर्षांनी तिला पुन्हा झालेला आहे. आणि सध्याची तिची सिच्युएशन फार क्रिटिकल आहे. बिईंग अँड सायकोलॉजिस्ट, कधीतरी ना आपण आपल्या इमोशनच्या पुढे हतबल होतो. आणि True. गेली 2-3 दिवस मी थोडी पॅनिक आहे. ऍक्च्युली काल माझ्याकडे घरी क्लायंट आलं होतं, मी त्या क्लायंटलाही हँडल केलं. पण क्लायंट गेल्यानंतर माझे इमोशन्स मला कंट्रोल झाले नाहीत आणि मी रडले थोडीशी. कारण माझ्या घरातली सध्याची सिच्युएशन खूपच पॅनिक आहे. तिचा 1.25 वर्षांचा मुलगा आहे आणि तिला सांभाळायला कोण नाही. ती हॉस्पिटलाइज आहे पुण्यामध्ये. आणि ऍक्च्युली मला रिकव्हरही केलं होतं. काल मी एक क्लायंट घेतला होता, परवाही माझा एक क्लायंट मी अटेंड केला होता. मी स्वतः मला रिकव्हर केलं होतं, पण आय डोंट नो माझं ट्युनिंग हे तुमच्या आवाजाशी जुळलेलं आहे. आणि मी मधून तुमच्याकडे फक्त तुमचा आवाज ऐकण्यासाठी येते. थँक्यू आणि थँक्यू. आज मला असं वाटलं होतं की तुमचा आवाज ऐकावा.
म्हणून मी हा सेशन म्हणजे सिरियसली आणि खूप व्यवस्थित अटेंड करते. थँक्यू सो थँक्यू थँक्यू. नक्कीच भेटूयात आपण सोमवारी. मी आहे बारामतीला. डोंट वरी. येस. ग्रेट. मला सगळं असं पास्टमधल्या सगळ्या गोष्टी आठवल्या, मॅडमच्या बऱ्याच गोष्टी ह्या. बट शी इज व्हेरी मच स्ट्रॉंग. खूप स्ट्रॉंग आहेत मॅडम. चला मॅडम, टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. रुपाली मॅडम, यू आर व्हेरी मच स्ट्रॉंग. येस येस सर. येस. पण छत्रपती शिवाजी अशा वेळेस महाराजांच्या महाराष्ट्रात मेंटॉर. जन्म झालाय आपला. येस येस. पण अशा वेळेस ना पुन्हा मेंटॉरची आठवण सातत्याने येते आणि त्यांना भेटावंसं बोलावंसं वाटतं. नक्की नक्की. ऑलवेज वेलकम. त्यामुळे मी तुम्हाला त्या ग्रुपची लिंक शेअर केली आहे काल आपल्या ग्लोरी अवॉर्ड फाउंडेशनमध्ये. बाय द वे, मला येस येस. सांगायला आवडेल, आता रुपाली झारगड मॅडम जे बोलतायत, त्यांना आत्ताच 2025 मध्ये बेस्ट सायकोलॉजी अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, बेस्ट सायकोलॉजिस्ट 2025. शी इज विथ अस. आणि आय एम रिअली प्राऊड टू से दॅट की 2016 मध्ये बाय द वे 2016 मध्ये ते माझ्या स्पोकन इंग्लिशच्या स्टुडंट होत्या. त्याच्यानंतर हिप्नोथेरपीसाठी, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकल्या, पब्लिक स्पीकिंग वगैरे वगैरे. आज ते आणि त्याच्यानंतर मोटिवेशन, असंच ते मोटिवेशन घेत 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 सहज मी त्यांना बोललो की मॅडम एम ए सायकोलॉजीला ॲडमिशन घ्या. त्यांनी त्यांचं बी ए करून एम ए करून डिस्टिंक्शनमध्ये पास होऊन आता त्या सायकोलॉजिस्ट आहेत. बारामतीमध्ये स्कूल आहे त्यांची, इंटरनॅशनल लेवलची एक स्कूल आहे. संडे एपीजे अब्दुल कलाम संडे सैनिक स्कूल. हे सगळं बघत बघत, फॅमिली बघत, सगळ्या गोष्टी करत, एका हाऊसवाईफला हे सोपं नाही. आय कॅन अंडरस्टँड. तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. माझा फक्त आवाजच तुमच्यासोबत नाहीये, मी अख्खा तुमच्यासोबत आहे. ओके. त्यामुळे सोमवारी या, विल हॅव अ डिस्कशन. त्याच्यावरती आपण बिनधास्तपणे मार्ग काढूयात. डोंट वरी. चलो नेक्स्ट. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. नंबर 10 काय सांगितलं? दॅट इज बर्नआउट. आणि तुम्हाला आठवतंय, रुपाली झारगड मॅडम यांना मी 2016 मध्ये बोललो होतो की कधीही कुठली काही अडचण आली, रुपाली मॅडम यांनी मला शून्यातून बघितलंय. म्हणजे अगदी एका रेंटेड घरामध्ये राहण्यापासून ते 1.25 कोटीच्या बंगल्यात राहण्यापर्यंतचा माझी जर्नी त्यांनी बघितली आहे. म्हणजे टू व्हीलरने फिरण्यापासून फोर व्हीलर पर्यंत त्यांची माझी जर्नी बघितली आहे. एका बाईकवरती जाऊन मी सेशन घेण्यापासून ते TV9 सॅम टीव्ही G24 तास. मला सांगायला आवडेल, रुपाली झारगड मॅडम म्हणजे आता ज्या सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी एवढ्या विश्वासाने आपल्या TV9ला साम टीव्हीला त्यांनी त्यांचा फीडबॅक, व्हिडिओ फीडबॅक पण दिला, टेस्टिमोनियल. म्हणजे आज गुरु शिष्य हे जे असतं ना, हे नातं आहे की मी बरी झाली, आज महाराष्ट्रातल्या कितीतरी लोकांना याची गरज आहे. म्हणून त्यांनी एक व्हिडिओ शूट करून दिला मॅडमने. काही जण म्हणतात की सर मी कॅमेरा नाही चालू ठेवू शकत, मी हे नाही करू शकत, मला माझं नाव महत्वाचं आहे. आज ह्या मॅडम एवढ्या मोठ्या लेवलला काम करतात. बारामतीमध्ये खूप नाव आहे त्यांचं, त्यांच्या मिस्टरांचं खूप नाव आहे. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या टीव्ही चॅनलवरती फीडबॅक देणं अख्खा महाराष्ट्र बघतोय, जोक नाहीये. हे गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी मला दिलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की डिअर फ्रेंड्स, इथून प्युअर राहा, सगळ्या गोष्टी प्युअर होतील. आणि आता म्हणजे हे त्यांना, रुपाली झारगड झारगड मॅडमला माहिती आहे की बाबा साधा मेसेज जरी केला ना, गेल्या वेळेस मला वाटतं 1 महिन्यापूर्वी त्यांचा मेसेज आला की सर हा मी पहिला मेसेज तुम्हाला करते. काय होता तो मेसेज की ॲव्हिएशनमध्ये काय होतं मॅडम, वुड यू लाईक टू टेल? ॲव्हिएशनचं काहीतरी टाकलं होतं तुम्ही, पायलट ट्रेनिंग ॲव्हिएशन असं काहीतरी. आर यू देअर रुपाली मॅम? ओके, फाईन. ॲव्हिएशन, कार्व्हर ॲव्हिएशन म्हणून आहे बारामतीमध्ये, तिथे दादांचा ॲक्सिडेंट झालं, ते पायलट ट्रेनिंग वगैरे. ओके, तर तिथे त्यांनी एक त्यांचं प्रोजेक्ट काहीतरी असंच काहीतरी त्यांनी हे केलं होतं. त्यांनी फोटो टाकला होता ग्रुपमध्ये. ते म्हणले सर आय एम प्राऊड टू से दॅट की आय एम युअर स्टुडंट. ओके. तर आज एवढ्या लोकांचे मेसेजेस येतात, फोन्स येतात, ब्लेसिंग्ज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. हे फक्त ह्या क्रेडिट एकाच गोष्टीला जातं, दॅट इज व्हॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सनॅलिटी. हे तुम्हाला बनायचं सर मित्रांनो. ड्रोन हा, ड्रोन येस ट्रेनिंग येस. होतं. हा. मी ड्रोन ड्रोन फ्लाय करायला शिकले आणि मी स्वतः आरपीसी म्हणजे रिमोट पायलट सर्टिफाईड झालेले आणि त्याच्यानंतर ट्रेनरही झालेले. आता मी दुसऱ्याला ड्रोन उडवायला शिकवते. क्या बात आहे. म्हणजे त्यावेळेसच्या रुपाली मॅडम, आत्ताच्या रुपाली मॅडम. बाय द वे, मला माहित पण नव्हतं आज मॅडम जॉईन करणार आहेत. ऍक्च्युली मी काय करते, माझे जे जुने आहेत सगळी मंडळी, फॅमिली मेंबर्स,
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना पर्सनली मी मेसेजेस करतो. आता ते बंडोपंत कंक आहेत, डॉक्टर हेमंत कडू आहेत, जे काही जण जेवढे ठराविक मंडळी जे मला माहिती आहेत, आठवतात, स्टेटस बघतात, हाय हॅलो गुड मॉर्निंग चालू असतं. अदरवाईज जर मी लिस्ट जर काढली ना तर 20,000 ते 22,000 लोकांची लिस्ट निघेल. एवढी मोठी लिस्ट आहे माझ्याकडे. पण मला गर्दी नको आहे, मला दर्दी लोक पाहिजे. खूप मोठी लिस्ट. 8 मार्च 2009 पासून जर लिस्ट काढली ना, सहज आमदार होऊ शकतो मी. ओके. एवढी मोठी लिस्ट आहे माझ्याकडे, पण मला हक्काचे लोक पाहिजे, प्रामाणिक लोक पाहिजे, प्रॅक्टिस प्रामाणिक सराव करणारे लोक पाहिजे. आणि आज हे मॅडम बोलतात ना, येणाऱ्या काही दिवसात तुम्ही पण बोलणार आहात की सर मी इथे पॉडकास्ट केला, इथे इंटरव्ह्यू दिली, सर माझ्या आयुष्यात हा बदल झाला, या गोष्टी घडल्या, माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माझा हा सायकोलॉजिकल डिसऑर्डर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माझ्या लाईफमध्ये क्लॅरिटी आली सर, या गोष्टी कॉम्प्लिकेटेड लाईफमधून, कन्फ्युजन लाईफमधून मी बाहेर आले, आज क्लॅरिटी आहे. हे सगळं तुम्ही पण बोलणार आहात. डोंट वरी, डोंट वरी. फक्त एक ॲटिट्यूड पाहिजे, एक डेडिकेशन पाहिजे. त्या मॅडम सकाळी 5:45ला माईक हातात पकडायच्या. आदल्या दिवशी मी त्यांना सकाळी मी स्क्रिप्ट द्यायचो की हे बोला, आणि दुसऱ्या दिवशी सगळं पाठ करून त्या मॅडम यायच्या आणि माईक चालू असायचं सकाळी 6 वाजता ॲट 6 o'clock. 6 to 8:30 पर्यंत. नंतर ते कॉलेज अटेंड करणं नॉट अ जोक. आणि आज एवढ्या मोठ्या लेवल आज ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात आणि सगळं आहे. बाय द वे ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत. हं? फक्त आपल्या ग्रुपचा एक नियम आहे, कुठल्याही मी तुम्हाला ते ग्रुपमध्येच टाकेल. ओके, आता लाईव्ह नको बोलायला. चलो, थँक्यू व्हेरी मच. सो डिअर फ्रेंड्स, हे 10 सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत जे ओव्हर थिंकिंगमुळे होतात. 10 प्रॉब्लेम्स आहेत. तर मला वाटलं 10 मिनिटात कव्हर होईल, पण नेहमीप्रमाणे आपण डीपमध्ये शिकलो आणि जवळपास आता 1.5 तास होत आलेले आहेत. आता कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. बाय द वे, आपण अजून पीपीटी कडे बघितलं सुद्धा नाही. मला वाटतं टोटल पीपीटीज बरेच आहेत त्याच्या, खूप पीपीटी, आणि 50 पॉईंट्स आहेत डिअर फ्रेंड्स. 50 पॉईंट्स. 50 पैकी एकही आज आपण घेतलेला नाहीये. का नाही घेतलाय? सायकोलॉजिकली आपण शिकणार होतो ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, मराठीमध्ये शिकलो, हिंदी इंग्लिशमध्ये शिकलो. आणि ओव्हर थिंकिंगमुळे होणारे सायकोलॉजिकल डिसऑर्डर जसे की एन्झायटी डिसऑर्डर आहे, जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, पॅनिक डिसऑर्डर आहे, इन्सोमनिया आहे, सोशल एन्झायटी डिसऑर्डर आहे, पोस्ट ट्रॉमॅटिक भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आहे, हेल्थ एन्झायटी आहे, एन्झायटी डिसऑर्डर आहे, बर्नआउट आहे. हे सगळं जे आहे ना, याच्यातून सगळं बाहेर यायचं आपल्याला, सगळ्यांना बाहेर यायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण नेक्स्ट सेशन घेणार आहोत. आता आपण प्रॉब्लेम बद्दल डिस्कशन केलं. नेक्स्ट सेशनमध्ये आपण डीप मध्ये शिकणार आहोत, एकदम हसत खेळत शिकणार आहोत. आणि सायकोलॉजिकल कारणं पण मी तुम्हाला सांगणार आहे, कसं बाहेर यायचं. डेफिनेटली आपण सगळे याच्यातून बाहेर येणार आहोत. चला, आता शेवटचे 5 ते 10 मिनिटे काही क्वेश्चन आन्सर घेऊयात. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. येस, नाव द प्लॅटफॉर्म इज ओपन फॉर यू, ओपन फॉर ऑल. अनम्यूट करून विचारू शकता, चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. ओव्हर थिंकिंग रिलेटेड विचारू शकता. यू कॅन आस्क एनिथिंग, काही विचारू शकता. काही म्हणजे काही विचारू नका. ओके, नाही तर विचार माझा चॅट बॉक्स बंद पडलाय. ओके, असे नको. बाय द वे, तुम्ही काय ऑब्झर्व केलं का माझ्याकडून, माझे फ्रॉम माय पर्सनॅलिटी? काय ऑब्झर्व केलं चॅट बॉक्समध्ये टाका, मला पण बघायला आवडेल, ऐकायला आवडेल. का ऑब्झर्व केलंय? माझ्या सकाळची थेरपी इन्क्वायरीज म्हणजे आय वेकअप व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. तुम्ही विचारही करू शकत नाही. अँड आय स्लीप व्हेरी लेट. पण ते मी कसं मॅनेज करतो मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहे. डोंट वरी. चला, काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. सर पंकज हियर. नेहमीप्रमाणे हॅप्पी आहात. ओके. क्या बात आहे. माधुरीताई, कसं आहे माहितीये का, आपण जर हॅप्पी असेल तर दुसऱ्यांना आपण हॅपीनेस देऊ शकतो. आपणच दुःखी आत्मा असू तर दुसऱ्यांना आपण दुःखच देणार आहोत ना. नेहमी फ्रेश असतात. क्या बात आहे. संतूर डॅड. ओके. येस. हा. ओव्हरऑल थेरपी देऊन सुद्धा विदाऊट टेन्शन अँड नेहमी स्माइल असते. वैशाली मॅम, थँक्यू. तुम्हाला माहितीये का माझ्याकडे कोण येतं मला दररोज भेटायला? माझे खूप जवळचे लोक येतात. कोण येतात माहितीये का? सर सुसाईड करावंसं वाटतं, सर मला पळून जावंसं वाटतं, सर मला भीती वाटते, सर आत्महत्या करावंसं, सर झोप येत नाही, सर असं झालं, सर तसं झालं. दिवसभर अशा लोकांमध्ये मी असतो. हेच ऐकत असतो दिवसभर, त्या सूचना देत असतो दिवसभर, तरी सुद्धा हॅपी. मी तुम्हाला शिकवणार, आय एम गोइंग टू टीच यू. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. असं नाहीये, देर इज नो एनी बूस्ट.
हा, थँक्यू सो मच सर. आज खूप छान वाटलं संजय सर. येस, दररोज वाटलं पाहिजे. 365 दिवस निगेटिव्हिटी, तुमची पॉझिटिव्हिटी असणं, दिस इज युअर स्किल सर. थँक्यू वैशाली मॅम, थँक्यू. वैशाली मॅम, मला वाटतं आज तुमचा फर्स्ट डे आहे ना? टुडे इज युअर फर्स्ट डे, राईट वैशाली मॅम? येस. आय रिअली अप्रिशिएट की तुम्ही पहिल्याच दिवशी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. यू आर रिअली डिसिजन मेकर, ग्रेट डिसिजन मेकर. आणि मी कालच तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी की तुमची मी पहिली क्वालिटी सांगितली की जी बेस्ट क्वालिटी, वैशाली मॅडम आठवतंय तुम्हाला? तुमची सगळ्यात बेस्ट क्वालिटी काय सांगितली काल? की यू आर गुड अ कम्युनिकेशन एक्सलंट स्किल्स. कम्युनिकेटर. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला काय सांगितलं की मी जस्ट डायल मध्ये जॉब करत होते, आय वॉज अ टॉपर, इन्सेंटिव्ह हे ते मला माहित पण नव्हतं, तरी पण मी तुम्हाला पहिल्या एका मिनिटात जज केलं. आणि जज इन द सेन्स मी तुम्हाला ओळखलं आणि मी सांगितलं की यू आर अ गुड कम्युनिकेटर. तुम्ही तुमच्या या स्किलवरती वैशाली मॅम खूप पुढे जाणार आहात. आणि डोंट वरी, जे थँक्यू घडलंय सर. ते पास्ट आहे. आय एम विथ यू, डोंट वरी. आज आपला पहिला दिवस होता, पुढे खूप काही शिकायचं आपलं. यू आर मोस्ट वेलकम. अँड आय रिअली अप्रिशिएट की तुमचे सर मिस्टर सुद्धा आज आले होते आणि छान वाटलं तुम्हाला भेटून. व्हेरी नाईस. सिद्धार्थ, आम्हाला वाटतं रोज सेशन असावं, रोज सेशन असावं. हा, मी अनमॅरिड असतो तर रोज घेतलं असतं, रोज घेतलं असतं. ओके, येस. ठीक आहे, मी येणार आहे तुमच्यासोबत. विशाल खरात म्हणतात शाहरुख वाली स्माइल, धन्यवाद बॉस. अरे ओके, थँक्यू. विशाल म्हणतात डेली रुटीनसाठी गाईड करा. विशाल डेफिनेटली गाईड करणार आहे, डोंट वरी. डेफिनेटली विशाल सर मी गाईड करणार आहे, डोंट वरी. आय एम विथ यू. आमचे साहेब जागे झाले, सिद्धार्थ कुंभार. ओके. थँक्स. ओके, ग्रेट. सिद्धार्थ हॅलो. कुंभार, ओके ओके. तुमचे साहेब जागे झाले म्हणजे खरात सर जागे झाले. ओके. आजकाल खरात नाव घेतले की भीतीच वाटते सगळ्यांना. ओके. ओके, येस. चलो, हॅलो. क्वेश्चन 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 क्वेश्चन. व्हेरी गुड. आणि आपली स्किल आहे, आपण हे एवढा मोठा टॉपिक, एवढा अवघड टॉपिक आपण हसत खेळत शिकतोय. एवढा मोठा टॉपिक हसत खेळत, नॉट अ जोक. पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर जिंदगीत कधी ऐकलं नव्हतं. 15 वर्षाचे प्रॉब्लेम आत्ताशी बाहेर यायला लागले सर तुमच्यामुळे. विशाल, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. विशाल सर, रिट्रीट जॉईन करा, रिट्रीटला यायचंय, तुमचं नाव आहे रिट्रीटमध्ये. माझं जे नाव आहे का? कमिटमेंट आहे या प्लॅटफॉर्मवरती, मी कमिटमेंट देतो, तुमचे जेवढे फोबियाज असतील सगळे फोबियाज मी बस्ट करणार आहे रिट्रीटमध्ये. एकही फोबिया ठेवणार नाही. परत सांगतो, पुनर्जन्म झाल्यासारखं होईल. पुनर्जन्म म्हणजे परत तेही सांगतो की न्यू व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. रिट्रीट कधी होणार आहे ते तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेज येईल मॅडम, डोंट वरी. आणि माधुरी मॅडम, तुम्हाला रिट्रीट फ्री आहे. रिट्रीट फ्री आहे तुम्हाला. ओके, सरांना येस सर, बोलवा, सरांना ब्राझीलवरून येऊ पण द्या. तुम्हाला रिट्रीट फ्री सरांना आहे. ओके, येस सर, येस सर. मी माझ्या येस, मुलाला या. पण घेऊन येईन. सरांशी मी बोलतो, सरांशी मी बोलतो. चालेल येस. सर. सिद्धार्थ, वी आर टू मच एक्साइटेड फॉर दिस मोमेंट. आय एम ऑल्सो व्हेरी मच एक्साइटेड. डिअर फ्रेंड्स, मी तुमच्यापेक्षा जास्त एक्साइटेड असतो झूमसाठी. ऑब्झर्व केलंय कधी? व्हेरी मच एक्साइटेड, व्हेरी मच एक्साइटेड. बाय द वे, मी सगळ्याच गोष्टीने एक्साइटेड असतो. जिथे असं देणं येतं ना, देणं असेल ना, जे कोणाला तरी काहीतरी मनापासून देणं आहे, तिथे मी खूप एक्साइटेड असतो. येस. डज एनीबडी वॉन्ट टू आस्क क्वेश्चन? सर, मला तर ऑल 10 प्रॉब्लेम्स आहेत असे मला वाटते. टेन्शन घेऊ नका सारिका मॅडम, मी आहे तुमच्यासोबत. टेन्शन नका घेऊ. ओके. बंडोपंत कंक सर, मॅडमला गाडीमध्ये टाका, घेऊन या. ओके, मी आहे, डोंट वरी. त्यात सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण डिस्कशन करणार आहोत. येस सर बोलले बंडोपंत कंक सर. डिग्गीमध्ये टाकून आणा मॅडमला. ओके, येणार नसतील तर डिग्गीमध्ये टाका फोर व्हीलरच्या आणि घेऊन या. तेवढा अधिकार आहे मला तुम्हाला बोलण्याचा. येस. सारिका मॅडम, मला तुम्ही पाहिजे इथे नेक्स्ट वीकमध्ये पाहिजे. हा, आय वॉन्ट यू इन द नेक्स्ट वीक. तुम्हाला मी पर्सनली गाईड करेल, डोंट वरी. टेन्शन घ्यायचं नाही. आय एम विथ यू. बंडोपंत कंक सर येस बोललेत. मी खाली येणार आहे डिग्गी बघायला. येस. क्या बात है. ओके सर, ग्रेट. येस. अंगद सर, अंगद सरांचा क्वेश्चन आहे, काइंडली गाईड अबाउट द सायलेंट लेआउट हॅपनिंग इन द कॉर्पोरेट इन द IT अँड हाऊ टू अवॉइड ओव्हर थिंकिंग इन द ऍस्पेक्ट. ओके सर, हे आपण ग्रुप ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. इन द नेक्स्ट वीक आपण शिकणार आहोत. ओके, नेक्स्ट वीकमध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट टॉपिक तोच असणार आहे.
हा प्रश्न तुम्ही लिहून ठेवा, मला पर्सनली शेअर करा. व्हॉट्सॲप माझा नंबर तुमच्याकडे आहे. ओके डिअर फ्रेंड्स, मला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग मेसेज नको आहेत. कारण मला वेळ नसतो की तुम्हाला परत आन्सर देणं, आणि नाही आन्सर दिलं की तुम्हाला माझ्याबद्दल काही वेगळं वाटू शकतो. फक्त प्रश्न काय असतील तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा. ओके, मी फ्री झाल्यानंतर बरेच जण विचारतात मला, तुम्ही फ्री कधी होता. मी फ्री कधी होतो माझं मला माहित नाही, माझा स्टाफ पण तुम्हाला नाही सांग. सकाळी 9 वाजल्यापासून काम चालू आहे, 10:30 वाजले अजून फ्री नाहीये. अजून एक स्क्रिप्ट लिहायची आहे मला. किती जणांना माहिती आहे नेक्स्ट स्क्रिप्ट काय असणार आहे? हाऊ मेनी ऑफ यू नो द विच विल बी द नेक्स्ट स्क्रिप्ट? इनसोमनिया. येस, डीप स्लीप. डीप स्लीपवरती मी तुम्हाला देणार आहे. सीमा मॅडम म्हणताय, सर आज एक झूम सेशन ऐकत होते चाइल्ड सायकोलॉजीवर, पण तुमची एवढी सवय झाली आहे त्या मॅडमचे शिकवणे पोहोचत नव्हते माझ्यापर्यंत. ओके चालेल, त्या मॅडमला सुद्धा आपली लिंक शेअर करा. मॉर्निंग डिप्रेशन बद्दल गाईड करा. डेफिनेटली करणार आहे. मॉर्निंग काय, आफ्टरनून करेल, इव्हिनिंग करेल, नाईट करेल, 24 आवर्स करेल. डोंट वरी, डेफिनेटली आय विल गाईड यू. तुमचे जेवढे प्रश्न आहे सगळे प्रश्न तुम्ही टाईप करून ठेवा तुमच्याकडे. आणि उद्या परवा, सॉरी उद्या नाही, नेक्स्ट वीकमध्ये ज्यावेळेस आपण भेटणार आहोत त्यावेळेस आपण जेवढं शक्य आहे तेवढं घेऊयात. अदरवाईज खूप पर्सनल असेल तर मी तुम्हाला 1 to 1 वेळ देईल. डोंट वरी. मला तुमचं नाव इथे नाव दिसत नाहीये. कोडवर्डमध्ये तुमचं नाव आहे, मोबाईलचं नाव दिसतं इथे, मॉर्निंग डिप्रेशनवाले. ओके फाईन. कॉर्पोरेट बद्दल फार अंगद सर आपण पर्सनली बोलूया त्याच्यावरती. ओके, ते लहानपणी आम्ही बघायचो, ते बकऱ्या असे ते कोंबतात बघा बसमध्ये, गाड्यांमध्ये मे मे चालू असतं, राईट. याच्यापेक्षा फार विचित्र अवस्था किंवा कॉर्पोरेटमध्ये चाललेलं आहे, राईट. एवढं फार वेग, ते म्हणतात ना आयटीत काम करणं वाटतं, आयटीत काम करणं. आयटीत काहीच नाहीये. आयटीत काम करणं नाहीये, मराठीतलं आयटी म्हणतो मी, नाहीये. सगळ्यात जास्त बाय द वे, हे म्हणजे मला आय वुड नॉट लाईक टू टेल, पण सगळ्यात जास्त आयटी वाल्या डिप्रेशनमध्ये आहेत. आयटी वाल्या डिप्रेशनमध्ये आहेत. स्मोक करणारे जेवढ्या मुली माझ्याकडे येऊन गेल्या क्लायंट थेरपीसाठी वगैरे, स्मोक करणारे, एक बँगलोरची होती, मी परत काहीतरी सांगेल उदाहरण, की सगळे आयटी वाले आहेत स्मोक करणारे. सोजल सर, फादर ऑफ नितीश मराठे. ओके सर, वेलकम सर, वेलकम वेलकम सर, क्या बात है. गव्हर्नमेंटमध्ये पण तेच आहे. यहा वहा मत पूछो कहाँ कहाँ, हे संतोषी ना, तसे हे सगळं सगळीकडे, पॉलिटिक्स सगळीकडे आहे. लोकांना वाटतं पॉलिटिक्स फक्त बारामतीत आहे, नाहीये, सगळ्या फील्डमध्ये, सगळ्या फील्डमध्ये. पण तुम्हाला ते टॅकल कसं करायचं, दॅट इज ऑल्सो अ स्किल. दॅट इज ऑल्सो स्किल. त्यासाठी एक पुस्तक वाचलं पाहिजे तुम्ही. पुस्तकाचं नाव आहे कॉर्पोरेट चाणक्य. वाचा, कॉर्पोरेट चाणक्य. यू मस्ट रीड दॅट बुक. इच अँड एव्हरी कॉर्पोरेटमध्ये तेच आहे, बरोबर आहे. तुमच्या कनपट्टीवर बंदूक ठेवलेली असते, एवढं टार्गेट कर, कम्प्लीट कर, नाहीतर जा. केलं तरी आहे, नाही केलं तरी आहे, राईट. येस. बरेच कॉर्पोरेटवाले मला म्हणतात, सर प्रॉब्लेम काय माहितीये का, मला फॅमिली आहे, मुलं आहेत, माझे दोन्ही हात दगडाखाली आहेत, नाही तर मी जॉब सोडला असतं सर. माझ्याकडे स्किल आहे, हे आहे, ते आहे, बट आय कॅनॉट फ्लाय इन द स्काय बिकॉज तेवढं बॅकअप पण नाहीये, सपोर्ट नाहीये, गॉडफादर नाहीये, वगैरे 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 बऱ्याच गोष्टी आहेत. बट यू शुड विन द माइंड ना. माइंड विनर इज द वर्ल्ड विनर. एकदा इथून झालं की सगळंच होत आहे. येस. चल, अजून काय प्रश्न असतील तर विचारू शकता. बाय द वे सीमा मॅम, चाइल्ड सायकोलॉजी सगळ्यात अवघड सायकोलॉजी आहे. ओके, सगळ्यात अवघड सायकोलॉजी आहे. त्यामुळे थोडं अजून डीप माझ्याकडून जेवढं होईल, लगेच कमिटमेंट नाही करू शकत, कारण माझ्या 4-5 प्रोजेक्टवरती मी काम करतोय. तेवढं झालं की डेफिनेटली आपण काहीतरी मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेल. लगेच नाही, कारण माझ्या बकेट लिस्टमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत. चलो, येस. चला, अजून काय प्रश्न विचारू शकता. हॅलो सर, हा बोला. मला ना ओके सतत सीमा भीती मॅम, वाटते. डेमो सेशन होतं, फाईन. हा बोला हॅलो, मॅडम. मला ना सतत भीती वाटत राहते, असे मन एकदम शांत राहतच नाही. खूप मी प्रयत्न करते, अफर्मेशन बी घेते, पण थोडा फरक जाणवतो आणि थोडं ऑटोमॅटिक परत तसं व्हायला लागते.
आज मी अनिता खूप अनिता मॅडम बोलताय तुम्ही? हो हो आज खूप प्रयत्न करून मी माईक उघडून तुमच्याशी बोलले. नाही तर बोलायची अशी भीती वाटते की बोलू की नको. आज म्हटले मी तुमच्यासाठी बोलणार. खरंच आय अप्रिशिएट की तुम्ही आज बोललात. आज मी हिंमत केली म्हटले आज मी नक्की बोलणार. ग्रेट ग्रेट ग्रेट. हो. चला, पहिली आणि स्टेप तर तुम्ही घेतलीच आहे. एवढ्या मोठ्या हो. प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बोलताय. दॅट इज नाही मी रिअली ग्रेट. तुम्हाला मी एक टेक्निक शिकवणार आहे. पुढचं सेशन असणार याच्यानंतर. एक सायकोलॉजिकल टेक्निक आहे 939 टेक्निक. 939 टेक्निक अशी आहे, लेफ्ट हँड यूज करायचं, राईट हँड यूज करायचं, परत लेफ्ट हँड राईट हँड, लेफ्ट हँड राईट हँड. ओके, काही 3 वेगवेगळ्या ब्ल्यू कलर पेन, रेड कलर्स पेन, हे सगळं आपण यूज करून आपण आपल्या माइंडला रिप्रोग्रामिंग करायची ती टेक्निक आहे. ती मी तुम्हाला शिकवेल, सगळ्यांना शिकवेल, डोंट वरी. हो ती तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. पुढचे 21 दिवस प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर हो हा प्रश्न परत तुम्ही मला विचारू शकता. इंडिव्हिज्युअल विचारा, क्लिनिकमध्ये येऊन विचारा, ह्या प्लॅटफॉर्मवरती विचारा, नो प्रॉब्लेम. ओके. हॅलो सर. येस अजून एक मॅम. तुम्हाला मी त्या दिवशी केबिन येऊन भेटले ना त्या दिवशी मला खूप छान वाटलं. आणि रात्री आवाज झोप आवाज 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 त्या दिवशी तुम्ही ना तुम्हाला केबिन येऊन भेटले मी मला खूप छान वाटलं त्या दिवशी. झोप पण रात्री खूप शांत लागली. आवाज येत नाही. काय झालं केबिन? एक मिनिट सर. आता येतं ऐकायला? हा, बोला बोला. थोडा ब्रेक हो होतोय. हो का इथे रेंज वगैरे प्रॉब्लेम जरा रेंज मध्ये हा, त्याच्यामुळे बोला. थोडं. मी म्हटले त्या दिवशी तुमच्या केबिन भेटले मी तुम्हाला बोलले मला खूप छान वाटलं त्या दिवशी. असं येस मला येस. कंटिन्यू वाटतं की तुम्हाला तुमच्याशी भेटावं बोलावं त्याशी मला खूप छान वाटतं. पण मला वाटतं नाही सर बिजी असता म्हणून थोडं मी हे करते. माझा एक प्रामाणिक प्रयत्न नेहमीच असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असेल. मी माझ्या कुबड्यांची सवय कुणालाच लावत नाही. मी माझ्या कुबड्यांची सवय कुणालाच लावत नाही. प्रत्येकाला वाटतं बोललं पाहिजे, बोललं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही. मला तुम्हाला ती व्यक्ती बनवायची आहे, की तुम्हाला भेटायला लोक तरसतील, तुमच्याकडून गायडन्स घ्यायला लोक तरसतील, तुमच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समध्ये लोकांना यायला आवडेल. ती व्यक्ती तुम्हाला बनवायची आहे मला. त्यामुळे माझ्या कुबड्यांची सवय मी तुम्हाला बिलकुल नाही लावणार. तुम्हाला मी सर इंटेलेक्च्युअली खूप स्ट्रॉंग तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच तुम्हाला मी हं. इंटेलेक्च्युअली खूप स्ट्रॉंग बनवणार आहे. खूप स्ट्रॉंग बनवणार आहे. बाय द वे, मी नाही बनवणार, तुम्हीच बनणार आहात सगळे. मी जे तुम्हाला देत जाईल, कीप ऑन फॉलोइंग, कीप ऑन. ते संतोष सर तेच ना, सकाळ दुपार संध्याकाळ युट्यूब चॅनलला, माझ्या ते युट्यूब चॅनलला जाऊन बसतात. सकाळी उठले की चालू असतं. मी जेवढं ऐकत नाही माझं, ते तेवढं ऐकतायत. त्यामुळे जेवढं पॉसिबल आहे युट्यूबला जा. खूप काही मटेरियल दिलेलं आहे, खूप काही डेटा आहे, ऐका. प्रत्येकाला वाटतं वेळ द्यायला पाहिजे, बट इट इज नॉट पॉसिबल डिअर फ्रेंड्स. त्यामुळे मी सगळ्यांना एकत्र आणतोय झूमवरती. येस. तरी सुद्धा मी फ्री असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला वेळ देणार. ओके. येस. तर तुम्ही पॉझिटिव्ह कसं काय राहता? खूप पॉझिटिव्ह खूपच मी अजून कुणीच पाहिलं नाही इतके पॉझिटिव्ह. खूप पॉझिटिव्ह राहता तुम्ही. मॅडम, कसं असतं की ज्यावेळेस आपण पिवळ्या रंगाचा चष्मा घालतो ना, आपलं सगळं जग पिवळं दिसतं. तसं मी आतूनच पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक चांगलीच गोष्ट बघायचं आपलं. खूप काही चुकीच्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतात. खूप काही घडतात. खूप काही घडतात आयुष्यभरात, दिवसभरामध्ये. आयुष्य तर घडतातच. दिवसभरामध्ये खूप काही घडतात. अहो, खूप बारीक विचार केला तर चंद्रावरती पण डाग आहे ना. मग त्या डागाकडे बघितलं, चंद्र बघता येईल का आपल्याला? प्रत्येकामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकामध्ये आहेत. मी तुम्हाला एक सांगू, प्रत्येकाला सायकोलॉजिकल इश्यूज आहेत, फक्त कमी जास्त प्रमाणामध्ये. फक्त कमी जास्त प्रमाणामध्ये. राईट? आणि ही माझी खूप मोठी जबाबदारी आहे. ह्या क्षेत्रात येणं म्हणजे जोक नाहीये डिअर फ्रेंड्स. दिवसभर निगेटिव्ह ऐकणं आणि सगळं. बाय द वे, मी तुम्हाला एक सांगू का गंमत? मॅडम, काल मला रात्री म्हणजे नेहमीप्रमाणे 12, 12:15 वाजले. 12:15 नंतर मी विचार केला की आज आपण डान्सच केला नाही. सकाळी झुंबा वगैरे करतो. इकडे 3 दिवस झुंबा, तिकडे फुल जिम वर्कआउट वगैरे असतं. आज डान्सच केला नाही. मग तो रितेश देशमुखचं गाणं वगैरे लावून डीजे माझ्याकडे. अख्ख्या कॉम्प्लेक्समध्ये मी एकटाच असतो. फुल मोठ्याने ऐकून मी माझ्या स्टाफला व्हिडिओ कॉल पण रेकॉर्ड करून पण पाठवलं होतं. सांगायचा अर्थ काय की आपली जबाबदारी आहे आपल्याला हॅपी ठेवायची. ह्या जगात दुसरा व्यक्ती तुम्हाला कोणी आनंदी ठेवू शकत नाही. जर ह्या जगात दुसरा व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवत असेल तर दुसरा व्यक्ती तुम्हाला कधी पण दुःखीही करू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे ठेवा. कीप युअर रिमोट कंट्रोल इन युअर हँड. डू नॉट गिव्ह परमिशन टू अदर्स टू कंट्रोल यू. दुसऱ्यांनी तुम्हाला कंट्रोल करावं, नो नो नो. एक सांगू का तुम्हाला, मी माझा रिमोट कंट्रोल कुणालाच देत नाही. एखादं येणार टपली मारून जाणार बिलकुल नाहीये. हा, मी क्लॅरिटी खूप छान देतो की बाबा हे असं असं आहे, नाही जमणार, हो, यस, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे पॉझिटिव्ह राहणं एक जबाबदारी आहे माझी. किंवा मीच पॉझिटिव्ह नसेल तर मी दुसऱ्यांना पॉझिटिव्ह कसं करू शकतो? आणि बाय द वे, स्वतःहून स्वतःचं कौतुक नाही केलं पाहिजे.
मी खूप पुस्तकं वाचलीत, खूप व्हिडिओज बघतो, खूप ऑडिओज बघतो, खूप वाचन करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला आवडणारी गोष्ट म्हणजे दॅट इज मी माझं स्वतःचं खूप आत्मपरीक्षण करतो. दॅट इज सेल्फ इंट्रोस्पेक्शन. सेल्फ इंट्रोस्पेक्शन फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आय वॉज कम्प्लिटली झिरो. आज माझ्याकडे स्वतःचं घर, गाडी, बंगला, ऑफिस, सगळं एव्हरीथिंग आय हॅव. एव्हरीथिंग आय हॅव. सगळं मी तुम्हाला देतोय झूमच्या माध्यमातून, तरी पण मला वाटतं की मी कुठेतरी कमी पडतोय. मला अजून तुम्हाला बेटर द्यायचं. ज्यावेळेस अनिता मॅडम, ज्यावेळेस आपले 16 ऑडिओज लॉन्च होतील ना, अच्छा 16 ऑडिओज लॉन्च झाल्यानंतर ती म्हणता नाही 10चे 10 प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहेत. एक काही राहणार नाही, गॅरंटेड. रेकॉर्डिंग चालू आहे, गॅरंटेड मी तुम्हाला सांगतोय. एवढं डीप ट्रान्समध्ये जाऊन तुम्हाला हे सगळं मी देणार आहे. बाय द वे, त्याचे कुठलेही चार्जेस मी तुमच्याकडून घेणार नाहीये. पण त्याचे रेकॉर्डिंग करणं, स्टुडिओला मिनिटावरती चार्जेस असतात, हे सगळं मी बिअर करणार आहे. पण आय एम गोइंग टू गिव्ह यू द बेस्ट. बेस्ट ऑफ द बेस्ट देणार आहेत. इथे आपले एक फॅमिली मेंबर आहेत, राहुल गाडे सर. त्यांना अध्यात्मामध्ये खूप आवड आहे. बाय द वे, तुम्हाला मी सांगेल, ते दररोज संध्याकाळी 6 वाजता येतात. 1 तास मी त्यांना आध्यात्मिक गोष्टी शिकवतो. एम आय राईट राहुल सर? आध्यात्मिक मंत्रास, बाकीच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी असतात. आणि एवढ्या गप्पा गप्पा इन द सेन्स वॉट, की दररोज काहीतरी एखाद्या नवीन टॉपिकवरती डिस्कशन असतं. सांगण्याचा उद्देश एक आहे, तुम्ही मागा, मी आहे तुम्हाला द्यायला. माझ्याकडे असेल, मी नक्की देईल. नसेल तर मी शिकेल, मी स्वतः शिकेल. आय एम अ गुड स्टुडंट. मी खूप शिकतो. राहुल गाडे सरांनी कमेंट केलेली आहे, येस सर, मी खूप शिकतो, कंटिन्युअसली शिकत असतो. आणि बघा ना, तुम्ही आतापर्यंत किती सेशन अटेंड केले सगळ्यांनी? मला वाटतं कमीत कमी 15-20 तरी अटेंड केलेत ना. आणि दर सेशनमध्ये नवीन डेटा आहे की नाही, नवीन मटेरियल आहे की नाही? बाय द वे, मला नवीन मटेरियल कलेक्ट करायला वेळ पण नाही भेटत. सोमवार, मंगळवार, बुधवार विशाल विशाल सर तिकडे आहे की नाही बिझी बारामतीला? आहे की नाही? शुक्रवार, शनिवार, रविवारी इथे आहे. फुल डे, फुल डे. तरी सुद्धा ऍट द नाईट मी व्हिडिओज बघतो, वाचन करतो, ऐकतो, स्वतःला अपडेट करतो. आपण फक्त मोबाईल अपडेट करायचा का? स्वतः नाही करायचं का? स्वतः पण अपडेट व्हायचं. सोम, मंगळ, बुध सेशन चार्जिंग मॅक्सिमम सॅटर्डे पर्यंत चालतं. कोण आहे बाबा हे? मॅक्सिमम सॅटर्डे पर्यंत चालतं. एक सांगतो मी तुम्हाला. विशाल सर म्हणतात सोमवार, मंगळवार, बुधवार सेशन झाले की चार्जिंग मॅक्सिमम सॅटर्डे पर्यंत चालतं सर. ओके, लेट मी टेल यू. परत मी तुम्हाला सांगतो. असा स्वतःचा चार्जर स्वतः जवळ ठेवायचा, मोबाईलचा पण आणि आपला पण. लक्षात येत आहे? मोबाईलचा पण ठेवायचा आणि आपला पण ठेवायचा. आपला चार्जर म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. आपला चार्जर काय आहे? पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही पॉझिटिव्ह पॅटर्न झाले असतील ना, ब्रेन न्यूरॉन्स पॉझिटिव्ह झाले असतील ना, तर तुम्ही जगात कुठेही जा, तुम्ही फुल चार्ज राहणार आहात, फुल चार्ज राहणार आहात. पण हे जेवढं बोलणं सोपं आहे, तेवढं करणं सोपं नाहीये. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि हे सगळे आपण सगळे सोबत मिळून मेहनत घेणार आहोत. डोंट वरी, आय एम विथ यू. मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये 50 अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपल्याला ओव्हर थिंकिंग कमी करायचं. अरे 1-2 नाही सांगणार मी तुम्हाला, 50 सांगणार, 100 सांगणार, 500 सांगणार. बेस्ट ऑफ द बेस्टच मी तुम्हाला देणार. ओके, चला, अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माहिती कसा वेळ जातो कळत नाही ना. चला, अजून कोणाला काय बोलायचं आहे? जसं तुम्हाला माझा आवाज आवडतो, तसं मलाही तुमचा आवाज आवडतो. जसं तुम्हाला मला हॅलो बघायला वाटतं, मलाही तसं वाटतं की तुमचे कॅमेरे स्टार्ट असले पाहिजे. येस, कुणाला बोलायचंय बोलू हॅलो शकतो. हॅलो हा, बोला बोला. सर नमस्कार. नमस्ते. सर मी रवींद्र बोलतोय. हा सर, रवींद्र सर बोला. हा सर, मॉर्निंगचं जे 5:30 आपलं अटेंड करायचं आहे, जे तुम्ही घेणार आहात, ते कधीपासून चालू होणार आहे मॅक्सिमम? काय घेणार आहात? काय चालू होणार आहे? तुम्ही जे 5:30 वाजता मॉर्निंगला चालू करणार आहात. 5:30ला सकाळी चालू करायचं असेल तर रात्रीचं काहीतरी बंद करावं लागेल. ओके. येस. ओके. आणि आता मी पुढचे 3 महिने तुमच्या सगळ्यांसाठी मेहनत घेतोय. ती स्क्रिप्ट मी लिहितो आहे, स्क्रिप्ट तयार करतो आहे. तुम्हाला जे ऑडिओज भेटणार आहेत, मी तुम्हाला गॅरंटेडली सांगतो, तुमच्या आसपास तुमच्या रेशन कार्डच्या लिस्ट, रेशन कार्डमध्ये जेवढी नावं आहेत ना, ऍटलिस्ट तेवढी तरी नावं निगेटिव्ह कोणीच राहणार नाही. एवढं मी तुमच्या फॅमिलीसाठीच करणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला देणार आहे. डोंट धन्यवाद. वरी.
विद्यार्थी असतील खूप तर खूप धन्यवाद. विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ तयार करून देणारे, हजबंड वाईफ डिस्प्युट्स असतील त्याच्यासाठी देणार आहे, एखाद्याला वैवाहिक समस्या असतील त्याच्यासाठी मी देणार आहे. डोंट वरी. पुढचे 3-4 महिने मी बिझी आहे. तुमचे स्क्रिप्टिंग, स्टुडिओला जाऊन रेकॉर्ड करणं, ते कट पेस्ट करणं, याला खूप वेळ जातो, खूप वेळ जातो. ओके. इनडिरेक्टली हळूहळू स्ट्रेसमधून बाहेर पडतोय. बट एक दिवस असा येतोय, टेन्शन काय होतं हेच विसरू जातो. चार्जिंग लाईफ टाईम राहत आहे सर, माझा अनुभव आहे. माधुरी मॅडम, थँक्यू व्हेरी मच. क्या बात. मॅडम एवढ्या स्ट्रेसमध्ये होते, त्यांच्या मिस्टरांना ब्राझीलवरून यावं लागलं होतं. ब्राझीलवरून ते भेटायला आले होते. पण आज त्या माधुरी मॅडम एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतायत. ग्रेट. विकास वाघमोडे म्हणतायत की एनर्जी लेवल अपडाऊन कशामुळे होतात? एनर्जी अप नेहमीच राहण्यासाठी काय करायला पाहिजे? नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट परमनंट नाहीये. अपडाऊन असलंच पाहिजे. अपडाऊन असलंच पाहिजे. जेव्हा डाऊन होईल ना, त्यावेळेस आपल्याला आपली माणसं आठवतात, देव आठवतो आणि आपण खूप सत्कर्म करायला चालू करतो. फक्त अप राहिलं ना, कधी विजय माल्या होईल सांगता येत नाही. लक्षात येतंय? सो जग लाईफमध्ये काही अप नाहीये. बिझनेस आहे, डाऊन होणार, काहीतरी होणार, कोणीतरी नाराज होणार. या जगात एकाच व्यक्तीकडून सगळे हॅपी असतात, त्याचं नाव आहे जोकर. आर यू जोकर? नो. सो जोकर नाहीये. आपण जोकर नाही आहोत. प्रत्येकाला हॅपी नाही ठेवू शकत. दररोज 1-2-3 जण रुसतात, ऍटलीस्ट 2-3 तर रुसतात माझ्यावरती की सरांनी फोन नाही उचलला, कट केला, मेसेजला रिप्लाय नाही. परत रात्री सगळ्यांचं बघायचं, बाबा खालपर्यंत जायचं, गुड मॉर्निंग पर्यंत बघत जायचं. दॅट्स ओके. एनर्जी लेवल कंटिन्युअसली हाय ठेवायची असेल तर 2 गोष्टी करा, फिजिकल एक्सरसाइज अँड मेंटल डाएट. लक्षात येतं? मेंटल डाएट पण आहे आणि फिजिकल एक्सरसाइज पण आहे. घाम गाळता येईल असं काहीतरी करा. चुकून एकदा सकाळी 6 वाजता या, तुम्हाला दिसेल किती घामाघूम झालेलं असतो मी. झुंबा आणि हे सगळं जोक नाहीये, हे करावं लागतं. शरीराला तेवढं तापवावं लागतं. ते छन्नी हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. हे आपण मूर्ती आहोत, आपण स्वतःला हे छन्नी हातोडे मारत मारत स्वतःला घडवायचं असतं. तेव्हा एनर्जी हाय राहते. बरेच जण सर हाय कसे राहतात तुम्ही? अरे सकाळी उठून मी एक्सरसाइज करतो, माझे इथे डंबेल्स आहेत, क्लिनिकमध्ये सुद्धा डंबेल्स आहेत, क्लिनिकमध्ये पण डंबेल्स आहेत. आणि जवळपास मला आठवत नाही की जवळपास मी 8 महिने झाले, मी शुगर म्हणजे काय मी खाल्लेलं नाहीये. 8 महिन्यापेक्षा जास्त. साखर कसलीच नाहीये, कसलीच नाही. हे डेडिकेशन आहे. अरे खूप मला तर ती जिलेबी एवढी आवडायची ना. आणि बाय द वे, ज्या आवडणाऱ्या गोष्टी त्याच मला खूप लवकर पटकन असे सोडता येतात. इक्यू स्ट्रॉंग आहे, इमोशनल क्वेश्चन त्याच्यावरती आपण शिकणार आहोत. आणि ते एक मोठं चॅलेंज असतं, जे आवडतं ते सोडून द्यायचं, पटकन सोडता यायला पाहिजे. बाई हे आज एनर्जी एवढी फुल का असते? व्यायाम करणं, 2-2.5 तास व्यायाम असतो, ऑडिओ ऐकणं, व्हिडिओ ऐकणं, स्क्रिप्टिंग करणं, लिहिणं, व्हिज्युअलायझेशन मेथड्स वापरणं, मंत्रपठन करणं, आध्यात्मिक गोष्टी करणं, हे सगळं याच्यातून एनर्जी भेटत असते. आणि सगळ्यात महत्वाचं, दिवसभर प्रामाणिक काम करणं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिवसभर प्रामाणिक काम केले की रात्री शांत झोप लागते. मला तर बेडवरती पडल्यानंतर 15 सेकंदात झोप लागते. 15 सेकंदात झोप लागते. येस, तुमच्या बाबतीत पण होणार आहे, नो प्रॉब्लेम. काही जण म्हणतात सर मी दिवसभर झोपतो, मला आता झोप कमी करायची, नो प्रॉब्लेम, ती पण होईल. काही जण म्हणतील भूक लागत नाही, काही जण म्हणतील सर भुकीशिवाय काही लागतच नाही आयुष्यात. ओके. सगळ्यांसाठी होईल, डोंट वरी. मी तुम्हाला बोललोय ते फुटलेल्या काचांवरून चालणं, विस्तूवरून चालणं, ते 2 खुर्च्यांवर ते एखाद्या व्यक्तीला उभं केलं जातं, सुई आरपार घुसवली जाते तरी काय होत नाही. हे सगळे प्रयोग तुमच्यावरती होणार आहेत आणि तुम्ही सगळे करणार आहात आणि ते तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे, तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. आणि हे सगळं, याच्यात कुठलीही अंधश्रद्धा नाहीये, हे सगळं सायन्स आहे. मी स्वतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत बऱ्याच वर्ष काम केलेलं आहे. कुठलंही अंधश्रद्धा नाही. रुपाली मॅडम म्हणतात मी केलं आहे तुमच्याकडे. ओके, तुम्ही बाय द वे तुम्ही फुटलेल्या काचांवरून वगैरे ते सगळं केलं. त्यामुळे तुमचा जो फोबिया जो होता ना, व्हॉइस फोबिया जो होता ना, सॉरी साऊंड फोबिया जो होता ना रुपाली मॅडम, तो बस तिथेच झालाय. तिथून ग्रीप पकडली तुम्ही. बाय, व्हेरी नाईस. सगळ्यांच्या बाबतीत होईल. रिट्रीट फ्री आहे, कुठले चार्जेस पे करायचे नाहीयेत, फक्त ऍडव्हान्स स्टुडंटसाठी आहे. सर मला भीती वाटते आणि उभे राहिले की हातपाय तर ओके, उद्या भेटून बोलूयात आपण. ओके संजय सर, मला तुमचा प्रॉब्लेम माहिती आहे, लवकर बरं करा सर. डेफिनेटली मी त्यासाठीच आहे रे मित्रांनो. दिवस रात्र का मेहनत घेतोय? तुमच्यासाठीच घेतोय. सडनली पॅनिक अटॅक आल्यावर कसे हँडल करावे
जगात कुठली गोष्ट सडनली होत नाही, त्याला आपण प्रोग्रॅमिंग केलेलं असतं. असं कधीच होत नाही तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या दारात फॉर्च्युनर आहेत, अरे सडनली फॉर्च्युनर आलं. सडनली काही होत नाही, प्री प्लॅन्ड असतं सगळं. तुम्ही तुमच्या ब्रेनला माइंडला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात पॅनिक अटॅकसाठी. लक्षात येत आहे? तसं ब्रेन प्रोग्रामिंग करून ठेवलेलं असतं की मी भित्राय 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 या गोष्टी आहेत. आपण पर्सनली डिस्कस करूयात किंवा नेक्स्ट सेशनमध्ये बघूयात. विकास वाघमोडे सर म्हणतात, सर रिट्रीट किती तारखेला असणार आहे? तारीख फिक्स नाहीये, फक्त डेस्टिनेशन फिक्स आहे, प्लेस फिक्स आहे, बारामती. बारामतीमध्ये खूप चांगले चांगले हॉटेल्स आणि ऑल द थिंग्स सगळे आहेत. आपण रिट्रीटसाठी एक झूम मीटिंग घेणार आहोत. आता हे रेकॉर्डिंग स्टार्ट आहे म्हणून मला जास्त बोलता येणार नाही. ओके, येस. जास्त नाही, फक्त 50 लोक असणार आहेत रिट्रीटसाठी. तर 50 लोकांना त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायला मला जवळपास 16 तास तरी जातील. त्यामुळे मला खूप फास्ट हे सगळं करायचं आहे. आणि एकच दिवस आपल्याकडे आहे. सकाळी 7ला चालू होईल, संध्याकाळी 7ला बंद होईल. 12 तास, त्यातले अर्धा एक तास लंच डिनर, सॉरी डिनर नाही लंच वगैरे असेल, ब्रेकफास्ट वगैरे तिथंच असेल, चाय कॉफी वगैरे सगळं ते ते मी सांगेल तुम्हाला, डोंट वरी. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, नो सिंगल रुपीज फॉर दॅट. फक्त कंडिशन अप्लायज की तुम्हाला ॲडव्हान्सचे तुम्ही क्लायंट असाल, ॲडव्हान्स कोर्सचे, तर तुम्हाला अलाउड आहे. पण ॲडव्हान्स कोर्स कुणासाठी, रिट्रीट कुणासाठी? तुम्ही फक्त ॲडव्हान्स कोर्सचे आहात, फक्त टोकन अमाऊंट पे करून रजिस्ट्रेशन केले आणि तुम्ही तिकडे येणार आहात, नो. ओके, तुमचे इथले पूर्ण फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाले असतील, इथले सेशन्स पूर्ण झाले असतील, राईट, बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाले असतील, ते तुम्हाला अलाउ केलं जाईल. रिट्रीट दर 3 महिन्याला होणार आहे. पुढचे रिट्रीट्स फ्री नसणार आहेत, पुढचे रिट्रीट पेड असणार आहे, डोंट वरी. आत्ता फ्री आहे, ते तुम्ही अटेंड करू शकता. गंगा वाहती, हात धुवायचं की आंघोळ करायचं, दॅट इज अप टू यू. बाय द वे, रिट्रीटसाठी आपण एक स्पेशल झूम घेऊयात, डोंट वरी, मी आहे तुमच्यासोबत. चलो, आता ओव्हर थिंकिंगचा टॉपिक आहे, त्याबद्दल काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. आणि एक सांगू तुम्हाला, पूर्ण शिकून झालेलं नाहीये, जरी प्रश्न असतील लिहून ठेवा, नेक्स्ट सेशनमध्ये विचारा. आणि जे 50 मी तुम्हाला जे सांगणार आहे उद्यापासून, नेक्स्ट वीकमध्ये सोल्युशन्स, डोंट वरी, त्याचे तुम्हाला प्रॉपर नोट्स मिळणार आहेत. ते तुम्ही घरात, तुमच्या बेडरूममध्ये, किचनमध्ये, जिथे तुम्ही मॅक्सिमम टाइम स्पेंड करता तिथे स्टिक करून ठेवा. ओके, त्याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, चला, काही प्रश्न नसतील तर आपण बरोबर 10:50ला थांबूयात. अजून 1 मिनिट आपल्याकडे आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून बोलू शकता. सगळे एन्जॉय करताय सेशन, मजा येते? ग्रेट. वैशाली मॅडम, हाऊ इज टुडेज येस सर. एक्सपिरियन्स? पॉसिबल असेल अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता, इफ इट इज पॉसिबल टू यू. ह्या फंक्शननी सर्व एनर्जी भेटते सर. एनर्जी भेटते, ओके, क्या बात आहे. हा, एनर्जी भेटते. नेहमी मी बघितलं पॉझिटिव्ह विचार हे जेवढं तुम्ही सांगताय, जेवढं मी प्रयत्न करतोय व्यवसायामध्ये असताना, ते सगळं लागू करण्याचा प्रयत्न करतो, पण रवींद्र सर, जसं तुम्ही जसं सुधारत रिट्रीटमध्ये, चाललोय. रवींद्र सर तुम्ही रिट्रीटमध्ये आहात, राईट? हा, Yes. राईट सर, आहे. Yes. हा, मला सांगायला आवडेल, रवींद्र सर, ओके, रवींद्र सर असे आहेत, त्यांनी आमच्याकडे बेसिक कोर्स जॉईन केला होता. त्यांनी बेसिक कोर्स जॉईन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रिट्रीट आपल्याला भेटणार नाही. रिट्रीट कुणाला आहे? ॲडव्हान्स 2 वाल्यांना नाही, ॲडव्हान्स 1 वाल्यांना नाहीये. तर रवींद्र सरांनी ऑन द स्पॉट बाकीची सगळी फीस भरून रिट्रीटसाठी स्वतःला अप्लाय केलाय. म्हणजे इलिजिबल म्हणून ठेवलंय. म्हणजे काय की ही इज गोइंग टू अटेंड द रिट्रीट. बेसिक करून डायरेक्ट ॲडव्हान्सला येऊन ॲडव्हान्सची जी काय फीज आहे, ओके, म्हणजे सगळी फीस नाही भरायची तुम्हाला, बेसिक जेवढी भरली हो. ते मायनस होणार आहे ॲडव्हान्स 2 मधून, आणि मग तुम्ही रिट्रीट जॉईन करू. त्यापैकी रवींद्र सर आहेत. सगळी रक्कम भरायची धन्यवाद सर, नाहीये. धन्यवाद. नो, सगळी रक्कम नाही भरायची. त्यातून एम आय राईट रवींद्र सर? रवींद्र सरांचे येस जवळपास सर, येस सर. 30,000 मी मायनस केलेत. जो मेन A2 कोर्स आहे त्याच्यातून डायरेक्टली बरोबर. एम आय राईट रवींद्र सर? ओके, येस मला सर, पैसा येस सर. कमवायचा नाहीये तुमच्याकडून रिट्रीट मधून. येस सर. ओके, रिट्रीट मधून जर पैसा कमवायचा असते, एका व्यक्तीकडून मी 20,000 रुपये घेतले असते, 100 बोलवले असते. कमॉन यार, इसको लगा डाला तो लाईव्ह जिंगल आला. नाही, आय एम कॉलिंग यू फॉर ब्लेसिंग्स. जे तुम्ही शिकणार आहात ना, तिथे जे शिकणार आहात, सॉरी, हा तिथे सर. जे शिकणार आहात तुम्ही, ते कुठेच ट्रेनिंग घेतलेलं नसेल. एवढ्या डीप मध्ये मी तुम्हाला, फोबिया बस्टिंग तर जगातली सगळ्यात पॉवरफुल टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे.
तुमच्यात कॉम्पिटिशन लागेल फुटलेल्या काचांवरून चालण्यासाठी. आता तुम्हाला वाटत असेल नाही नाही मी नाही मी नाही मी नाही मी नाही मी नाही. तिथे काय नाही मी कॉम्पिटिशन लागेल. लिहून ठेवा तुम्ही, कॉम्पिटिशन लागेल. स्टेजवर बोलायला कॉम्पिटिशन खूप लागेल. खूप धन्यवाद सर. येस डेफिनेटली कॉन्फिडन्स तुम्हाला एवढा बिल्डअप होणार आहे. सगळं लक्षात ठेवा. मी जे बोललोय कमिटमेंट इज कमिटमेंट. सर धन्यवाद. तुमच्या गुरुचे नाव काय आहे? मोबाईलच्या डीपी आहे तो. माझ्या मोबाईलच्या डीपीला मी तो मंथली किती आपण अर्न केलं पाहिजे ते आहे विशाल सर. ओके की मंथली मला आता रेकॉर्डिंग चालू आहे. ओके मी कधीतरी बोलेल की मी जॉब करायचो. पंढरपूर म्हणून गाव आहे. त्याच्यानंतर अकलूज, सांगली, सांगोला, मंगळवेढा, मोडणी वगैरे असे छोटे छोटे गावामध्ये मी जॉब 4-5 हजार सॅलरी असायची महिन्याला. 7,000 नंतर झाली 20,000. जेव्हा मी जॉब सोडला त्यावेळी 24,000 सॅलरी होती. मी पहिला काउन्सिलर होतो तिथला, पहिला मॅनेजर, पहिला एरिया मॅनेजर, झोनल मॅनेजर, रिजनल मॅनेजर. ओके फर्स्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर, सगळं फर्स्ट फर्स्ट, सगळीकडे फर्स्ट, सगळीकडे फर्स्ट. ते करत 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 नंतर मग आज जे मी अर्निंग तुम्हाला सांगितलं, नाही सांगणार, डोंट वरी, रेकॉर्डिंग चालू आहे तर सांगेल कधीतरी, राईट. पण त्या अर्निंग जी आहे ना, अर्निंगच्या अगोदर लर्निंग फार महत्वाची आहे. लर्निंग फार महत्व, तो बेस पक्का होणं गरजेचं. मग तुम्ही स्काय इज द लिमिट, अर्निंगला स्काय इज द लिमिट. तुम्ही किती पण कमवू शकता, कितीही कमवू शकता. रवींद्र सर तुमचं वेलकम. हां व्हेरी छान, व्हेरी नाईस. छान डिसिजन घेतलं तुम्ही की बेसिकमधून डायरेक्ट ॲडव्हान्समध्ये येऊन तुम्ही त्यासाठी इलिजिबल झालेले आहात. सर येस मला ते ऑलरेडी करायचं पाहिजे होतं आणि मी खूप उशीर केलाय मला असं वाटतंय. आणि हे अगोदर 4-5 वर्षापूर्वी केलं असं माझे आर्थिक प्रॉब्लेम आणि आर्थिक नियोजन पद्धत माझी खूप चांगली झाली असती, जी माझी पूर्णपणे आता व्यवसाय संदर्भात असेल किंवा फॅमिली संदर्भात मॅनेज बद्दल असेल तर ते पूर्णपणे मी विस्कटलं होतं. ते तुमच्याद्वारे आशा करतो की मी होईल लवकर. जसं तुम्ही डेफिनेटली होईल, सांगताल डेफिनेटली. त्या गोष्टी मी फॉलोअप केल्या तर व्यवसायात बी आणि फॅमिलीत बी. कारण की माझी मिसेस बी वारंवार तुमची खूप मोठी फॅन आहे. कारण की मी तिला ऐकवल्यापासून ते वारंवार प्रत्येक सेशन जे आहे ते ऐकायला असतात आणि मला भेट घ्यायची तुमची, मग आणणार आहे त्यांना सुद्धा. शुअर शुअर, ऑलवेज वेलकम, ऑलवेज वेलकम. आपण अजून बऱ्याच गोष्टी धन्यवाद. डेव्हलप करतो आहोत. आपलं स्वतःचं एक ऍप पण येणार आहे. ओके धन्यवाद. बऱ्याच गोष्टी आपण डेव्हलप कॉंग्रॅच्युलेशन करणार, सर. डोंट वरी. बऱ्याच गोष्टी करणार आहोत. सकाळी उठल्या उठल्या जसं अलार्म वाजतो ना, तसे त्या ऍपमध्ये जाऊन तुम्हाला सोपं, ओके आज हेल्थ बद्दल ऑडिओ ऐकायची आहे, आज लॉ ऑफ अट्रॅक्शन हा बद्दल ऐकायची आहे, आज हेल्थ रिलेटेड ऐकायची आहे, असे वेगवेगळे, आज अबंडन्स बद्दल ऐकायचे, आज प्रॉस्पेरिटी बद्दल ऐकायची, आज मनी अट्रॅक्शन बद्दल ऐकायची. सगळी अशी सिरीज असेल. आणि बाय द वे हे सगळं तुम्हाला फ्री भेटणार आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्ही किती मला पण ऐका, बिझनेस त्याला लिमिटच नाही. माझा आवाज ऐकायचा आहे ना, मग हा आता ऐकाच. मला बिझनेस स्पॉन्ड करण्यासाठी खूप तुमची मदत झालेली आहे ऑलरेडी. नवीन नक्की नवीन नक्की गोष्टी नक्की. शिकायला आणि मी पूर्वी कसं बिझनेस ठेवलं कन्सल्टिंग पाहिजे. करायचो. बिझनेस कन्सल्टिंग ते करायचोय, तुम्हाला घेतलं तर माहिती आहे. खरोखर होईल सर. हा नाही ते मला माहित नाही ऑलरेडी. हा मी कधीच अटेंड नाही केलं कारण माझ्या माझ्याकडून जुन्या होत होतं. फेसबुकच्या जुन्या पोस्टवरती तुम्ही, ओके थोडंसं आपलं व्हॉइस ब्रेक होतोय, फाईन. हो हो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला परत कधीतरी नक्कीच बोलेल, डीप मध्ये आपण बोलूयात. मी उद्या भेट घेईल मी तुमची उद्या. येस येस, मी उद्या पुण्यात अवेलेबल आहे, डोंट वरी. चलो चालेल, ओके सर. थांबूयात का आपण? कोणाला काही प्रश्न नसतील तर थांबूयात. कोणाला प्रश्न असतील आहे, डज एनीबडी हॅव एनी क्वेश्चन? तुम्ही बोर होत नाही का? दिवसभर ऐकत असता, थेरपी ऐकता, सेशन ऐकता, युट्यूबला जाऊन ऐकत असता. काही जणांचे तर पाठ झालेत सगळं. विकास वाघमोडे सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर दिस सेशन. थँक्यू विकास सर, थँक्यू व्हेरी मच. हे थँक्यू का म्हणतायत माहितीये का? ह्यांना एक टेक्निक समजली आहे, दॅट इज द ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचे माझे 2-3 सेशन्स झालेले आहे झूम सेशनवरती. ग्रॅटिट्यूडचे सेशन सगळ्यांनी ऐका, जे नवीन आहेत सगळ्यांनी ग्रॅटिट्यूडचे माझे सेशन्स ऐका. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, सगळं भरभरून मिळेल. बंडोपंत सर, थँक्यू व्हेरी मच. सारिका मॅडम, यायचंय तुम्हाला या संडेला? उद्या पॉसिबल असेल ती या, मी पुण्यात आहे. सिद्धार्थ, थँक्यू. झकास, एकदम छान. ओके 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 ओके, छान 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 छान. आता मी इकडेच जाणारच नाही, तुम्ही सगळे छान म्हणताय, मस्त म्हणताय. ठीक आहे, थँक्यू. तुमचं प्रेम आहे, ब्लेसिंग्ज आहेत. बेस्ट ऑफ द बेस्ट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणारच आहे. सगळे ग्रुपमध्ये आहात का? तुम्ही सगळे त्या ग्रुपमध्ये आहात व्हॉट्सअपच्या? सर सेशन विषयी तुम्ही विचारलं होतं ते मला सांगायचं आहे आता.
की कसं बोला. वाटलं सेशन? तर सांगा. तुमचा हा जो सेशन आहे तो एक्झॅक्टली आय एम म्हणजे सॉरी, कोण बोलताय प्लीज? वैशाली. वैशाली मॅम. येस मॅडम, हा बोला. हा. तर ओव्हर थिंकिंगने जे तुम्ही सांगितले ते खरंच वास्तव्य आणि योग्य वाटलं मला, की नाही ओव्हर थिंकिंग मध्ये जेवढे तुम्ही 10 पॉइंट सांगितले, की या या प्रकारचे ओव्हर थिंकिंग होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व उपाय सुद्धा आहेत, राईट? तर मला असं सांगावंसं वाटलं, की या सेशनमुळे, की खरंच ह्याच्यामुळे सकारात्मकता वाटली आणि जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह. आज तुमचा पहिला दिवस आहे ना सेशनचा? टुडे इज युअर फर्स्ट डे, राईट? त्यांचा आवाज ब्रेक होतोय. ओके. मॅडमचाच पहिला दिवस आहे झूम सेशनचा. खूप छान फीडबॅक दिलाय. थँक्यू व्हेरी मच मॅम. सेशन्स अटेंड करा. मी हे हॅलो. बोलत होतो. हा मॅडम, बोला. सर, इनकम्प्लीट राहिला. या सेशनमध्ये मला असं वाटलं, की तुम्ही शांत, प्रामाणिक आणि सौम्य शब्दात जे काही समजवलं, तर हे जे म्हणजे ह्या एका सेशनमध्ये तुम्ही एवढं सांगू इच्छिते, की हे लक्षण किंवा आजार म्हणून न मांडता तुम्ही एखाद्या तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅम, आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय ना मॅडमचा? आवाज ब्रेक झाला त्यांचा. तर मला हे सांगायचं होतं, की ज्या पद्धतीने तुम्ही आता जे काही विषय मांडले, की ज्या पद्धतीने तुम्ही हा सेशन घेतला, त्याच्यामध्ये तुम्ही शांत, प्रामाणिकपणे, सौम्य शब्दात जे सगळं समजावलं आणि एखाद्या टॉपिक विषयी जेव्हा तुम्ही सांगता, तर बाकी आधीचे मी व्हिडिओज नाही पाहिले, पण आत्ताच्या व्हिडिओ म्हणून हे लक्षात आलं, की एखादं लक्षण किंवा एखादा आजार हे नेमकं मेन पॉइंटलाच माईक त्यांचा रेंज जातोय, इश्यू होतोय. आवाज ब्रेक झाला मॅडम तुमचा. पद्धतीने ओके. मांडले. मॅडम आवाज ब्रेक होतोय. वैशाली मॅडम, आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो, हा बोल. हा बोला. आता येतोय? हम्म, हां. हम्म. मी हे सांगू इच्छिते, की तुम्ही जे काही आता विषय मांडले ओव्हर थिंकिंग विषयी. तर हे जे विषय आहे ते खरंच म्हणजे प्रत्येकजण सांगतीलच असं नाही. म्हणजे आता मी पण थेरपीज घेतल्या किंवा मी पण आतापर्यंत सेशन काउन्सिलिंग वगैरे केलं. पण हे फक्त झूम मीटिंग होती आजची. पण ह्याच्याने मला हे कळलं, की तुम्ही जे काही विषय मांडले ते नेमकं मेन पॉइंटलाच तुमचा माईक आवाज बंद होतोय. ओके, त्यांना रेंजचा इश्यू आहे. हॅलो. फाईन. मॅडम, तुमचा नेमकं मेन पॉइंट ज्यावेळेस बोलता तेव्हाच तुमचा माईक बंद होतोय. हा, बरेच ओके, कमेंट्स येत आहेत चॅट बॉक्समध्ये, तुम्ही बोलू शकता म्हणून बरेच कमेंट्स येत आहेत. हा. ओके. हा. येस. आता जर रेंज असेल तर बोलू शकता मॅडम, थोडंसं बोला. हां. हॅलो. कॅन यू स्पीक शॉर्ट, मेक इट शॉर्टन थोडंसं प्लीज. हा. हां. ऐकू येते सर? हा. हॅलो. येस. हां, मला हे सांगू इच्छिते, की कोणतेही सेशन किंवा कोणत्याही आपण काउन्सिलरकडे जातो, तर एक क्लिअॅरिटी जी असते, ती क्लिअॅरिटी मला आज बघायला मिळाली तुमच्या या सेशनमधून, की ठीक आहे, हा एक टॉपिक होता ओव्हर थिंकिंग. पण ओव्हर थिंकिंगमध्येही तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या आजाराबद्दल न सांगता, तो आजार म्हणून न मांडता, प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये जाऊन, की प्रत्येकाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे होतो आहे किंवा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही योग्य असे उपाय सांगितले. तर हा सेशन मला खरंच खूप चांगला आणि खरंच पॉझिटिव्हली शांततेत, सौम्यपणाने स्माईल देऊन विथ आपण जसे पॉझिटिव्ह राहू तसेच सगळेजण येस. आपल्या समोर पॉझिटिव्ह राहतात. हे मला ट्रू, याच्यातून ट्रू, ट्रू. नक्की शिकायला मिळालं सर. थँक सो मच. थँक्यू. माय प्लेजर मॅम. अँड आय रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही आज पहिला दिवस तुमच्या सेशनचा आहे आणि तुम्ही माईक चालू ठेवताय, कॅमेरा चालू ठेवताय आणि फीडबॅक सुद्धा देताय. आय रिअली ॲप्रिशिएट. ओके, ग्रेट. थँक सर. येस. थँक सो मच. माय प्लेजर, माय प्लेजर. आणि तुम्ही जे लास्ट बोललात ना की हसत शिकवलं, अरे आपण हसतच राहायचं सगळ्यांनी, राईट? तुम्हाला सगळ्यांना सवय लागते की नाही हळूहळू. मला काही जण तर असे आहेत की मला बघितलं की हसतात. ओके. फार असं डोक्याला हात लावून बसतील मला बघितलं की कम ऑन यार, राईट? हे सगळ्यांच्या बाबतीत झालं पाहिजे. ओके. वैशाली मॅम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप छान फीडबॅक दिलेला आहे. चला, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर थोडंसं आपण थांबूयात. जवळपास 2 तास 2 मिनिटं झालेली आहेत. मी आहे तुमच्यासोबत. डोंट वरी. आपण नेक्स्ट सेशनमध्ये
भेटून बोलूयात. चालेल? चलो, थँक यू व्हेरी मच. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. थँक यू व्हेरी मच. थँक यू.